पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक्, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 25व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। असंग सच्चिदानंदा स्वप्रभो द्वैत वर्जिता अस्मिती शब्द विद्धोयम समाधी सविकल्पक, असा हा 25व्या क्रमांकाचा श्लोक आहे। या श्लोकाच्या पहिल्या भागामध्ये काही शब्द सांगण्यात आलेले आहेत आणि ज्या शब्दाच्या साहाय्याने आपल्याला सविकल्प शब्दानुविद समाधी प्राप्त होऊ शकते। समाधी साध्य करणे हा प्रत्येकाचा आयुष्याचा भाग असतोच किंवा तसा हेतू असतो असं काही म्हणता येत नाही, परंतु ज्यांना कोणाला समाधी प्राप्त करणे अपेक्षित आहे त्यांच्यासाठी हा अभ्यास आहे। 2 भागामध्ये या ग्रंथामध्ये समाधीचं वर्णन आहे। एक भाग म्हणजे सविकल्प समाधी आणि दुसरा म्हणजे निर्विकल्प समाधी। त्यातील सविकल्प समाधीचा आपण अभ्यास करीत आहोत। सविकल्प समाधीमध्ये 2 भाग आहेत, एक शब्दानुविद आणि दुसरं दृश्यानुविद। त्यातील दृश्यानुविद समाधीचा आपण विचार केलेला आहे आणि शब्दानुविद समाधीचा आपण अभ्यास करीत आहोत। यातील या अभ्यासातील शब्द जे आहेत ते पहिले आपण काही पाहिलेत। त्यातील असंग हा शब्द आपण विचारात घेतला होता। असंग हा शब्द आपल्याला उपयोगाला येईल, परंतु आपण असंग आहोत असं म्हटल्यानंतर कशापासून असंग आहोत याचा विचार करणं गरजेचं आहे। तो आपण केलेला आहे की आपण कशापासून असंग आहोत। जो कोणी आपण आहोत तो कशापासून तरी असंग आहे किंवा कशाशी तरी त्याचा संग नाही याचा आपण विचार केला आहे। आणि तो जो कोणी आहे तो कसा आहे याचा विचार पुढील शब्दांमध्ये आहे। तो म्हणजे सतरूप आहे। तो कसा आहे? तो सतरूप आहे। तो सतरूप आहे म्हणजे सत्ता मात्र आहे किंवा त्याचीच सत्ता आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणाची सत्ता नाही। आणि तो जो सत्ता मात्र आहे तो आपण आहोत असा हा अभ्यास आहे। म्हणजे वृत्ती जी आहे या वृत्तीला आपण साक्षी आहोत, वृत्तीपासून आपण वेगळे आहोत, वृत्तीचा आणि आपला काहीही संग नाही हा अभ्यास पुन्हा पुन्हा दृढ करणं गरजेचं आहे। कारण की ज्यांच्या संघामध्ये आपण राहतो त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आपण असंग नाही। आपण काय नाहीये, आपण असंग नाही असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे ज्यांच्या सोबत आपण राहतो। आणि यामध्ये कोण कोण येतं? वृत्तीसह त्याच्या पुढचा सगळा प्रपंच। वृत्तीसह म्हणजे वृत्ती सुद्धा आपल्याला सतत शिकवत असते की आपण असंग नाही। त्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी निर्माण झालेला सगळा प्रपंच, हा सगळा प्रपंच आपल्याला पुन्हा पुन्हा हेच शिकवतो की आपण असंग। त्यामुळे एवढी मोठी सेना असताना आपण त्यांच्यासोबत जिंकू शकतो का असा मोठा प्रश्न। कारण की एवढे सगळे जण आहेत आणि ह्या एवढ्या सैन्यांपुढे आपला टिकाव लागेल का हा मोठा प्रश्न। कारण हे सगळे जण आपल्या विरोधात आहे। आपल्या म्हणण्यापेक्षा ज्याला कोणाला हा अभ्यास करायचा आहे त्याच्या हे विरोधात आहे। ज्याला अभ्यास करायचा त्यासाठीचा विषय। म्हणून असंग या शब्दाचा जो कोणी अभ्यास करेल त्याच्या विरोधात एवढे जण आहेत। मग आता बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या विरोधात कोणी नसावं असं वाटतं, परंतु आपण मोठं व्हायचं ठरवलं की आपल्या विरोधात लोक येतात। तिथपर्यंत तुम्ही मोठं व्हायचं ठरवत नाही, तुमच्या विरोधात कोणीच नाही। विरोधात कधी येतो कोणीतरी? जेव्हा आपण काहीतरी व्हायचं ठरवतो
जिथपर्यंत आपण काही व्हायचं ठरवत नाही, जे आहोत ते आहोत, तिथपर्यंत आपल्याला कोणी वैरी नाही. आपण भिकारी व्हायचं ठरवलं तरी आपल्याला वैरी आहे. कारण नक्की कुठल्या चौकात उभं राहायचं हा प्रश्न येईल. कारण की त्या चौकातले बाकीचे भिकारी आपले दुश्मन तयार होतील. मग ते आपल्याला म्हणणार तू इथं कशाला भीक मागतो, असं होईल है ना. बाजार भरल्यानंतर बाजारामध्ये आपली भाजी घेऊन बसायचं कुठं, हा काही मोठा प्रश्न नाही खरं तर, नाही का. तर बाजारामध्ये सगळ्यांसाठी बाजार असतो असं आपल्याला प्रथम दर्शनी दिसतं. आपण जर बाजारात गेलो तर त्या गोंधळामध्ये काय असतं, आपल्याला असं दिसतं की हा बाजार सगळ्यांसाठीच आहे, म्हणजे कोणी बाजारात भाजी विकायला बसू शकतं असं मला पहिल्यांदा लहानपणी वाटायचं. मग आजी मला म्हणे की तू आता बस जाऊन तिथं बाजारात ही भाजी घेऊन. म्हटलं मग गेलो बाजारामध्ये. आता गेलो तर मी जाऊन मला वाटेल तिथे बसलो, जिथे मला वाटलं की माझी भाजी खपेल त्या ठिकाणी मी बसलो घेऊन. तर तिथं माणूस आला, म्हटलं उठ इथून. आता मला काय माहिती की त्याची जागा आहे, नाही का. तर मी म्हटलं आता उठलो, बाजूला बस तिकडं. तिथं बसलो, दुसरा आला, पलीकडे सरलो, तिसरा आला, त्याच्या पलीकडे सरलो, चौथा आला. असं करत 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 पार कुठं कोपऱ्याला गेलो. म्हटलं आता गटाराच्या तिथं तरी कोणी नाही यायचं, पण तिथंही एक जणाला म्हटलं उठ इथून. असं करत करत अख्खा बाजार फिरवला तरी काही जागा नाही. मग एकाला कोणातरी दया आली, आजी आली, मग म्हटली की अरे आपल्याला जागा नाहीये ह्या. मग आजीच्या ओळखीचं कोणीतरी होतं, त्यांनी म्हटलं हा चल इथं ठेव तुझं आपलं पाटी. तर असं असतं, आपल्याला वाटतं की आपल्याला काही नाही, सगळं मोकळंच आहे ना असं वाटतं, पण मोकळं काही नसतं. म्हणजे वैरी जे असतात ते आपण जिथपर्यंत त्याच्यात पदार्पण करत नाही तिथपर्यंत वैरी लक्षात येत नाही. वैरी म्हणजे इंग्रजीत त्याला आपण कॉम्पिटिटर म्हणू, वैरी म्हणण्यापेक्षा, म्हणजे एनेमी म्हणण्यापेक्षा आपले स्पर्धक. तर भाजी विकायला गेल्याशिवाय कळणार नाही की आपल्याला जागा मिळते की नाही ते, है ना. तसं भिकारी झालं तर कळेल की कुठल्या चौकात आपल्याला उभं राहता येईल. नाही तर असं वाटतं की भिकारी काही कुठल्याही चौकात उभा राहतो, तसं असतं का काही? तसं काही नसतं. भिकारी कुठल्याही चौकात उभा राहू शकत नाही, त्याला जागा नेमून दिलेल्या आहेत, है ना. हे जसं भिकाऱ्यांचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं किंवा भिकारी झाल्यावर लक्षात येतं, त्याच प्रकारे म्हणजे शत्रू सांगायचा मुद्दा काय, आपल्याला स्पर्धक शत्रू हे त्या क्षेत्रात उतरल्याशिवाय लक्षात येत नाही. कुठलंही क्षेत्र असो, महाराज जरी झाला तरी शत्रू. कारण महाराज म्हणजे लोकांना आधी बरं वाटतं की महाराज म्हणजे फार मोठी चांगली गोष्ट आहे, सगळे लोक आदर सत्कार करतात. पण महाराज झाल्यावर कळत आहेत की किती स्पर्धक आहेत, आणि फारच वाढला तर मग त्या महाराजाचा काही निकाल पण लावू शकतात. त्यामुळे सांगता येत नाही कुठं काही. म्हणून स्पर्धक जे आहेत किंवा दुश्मन जे आहेत हे काय कायम आपल्याशी लढायला तयार आहेत. कधी? जेव्हा आपण त्याच्यात उतरू तेव्हा. तसं असंग हा जो विषय आहे, या विषयात आपण जिथपर्यंत उतरणारच नाही तिथपर्यंत आपले शत्रू लक्षात कसे येतील. म्हणून मी काहीतरी तुम्हाला सांगतोय की तुम्ही असंग या शब्दाचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला खूप शत्रू एवढे लक्षात येतील. ते तुम्हाला जर लक्षात येत नसतील याचा अर्थ काय समजावा, तुम्ही त्याच्यात उतरले नाहीत, त्या स्पर्धेत उतरलेलेच नाही, म्हणून स्पर्धक लक्षात येणार नाही किंवा शत्रू लक्षात येणार नाही. तर असंग आपण आहोत असं म्हणणाऱ्याला, असंग म्हणायचं आपण ठरवलं स्वतःला, तर आपल्याला शत्रू किती आहेत? वृत्तीपासून तर त्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी मांडलेला सगळा प्रपंच आपला कोण आहे? शत्रू परिवार आहे. म्हणून त्यांच्याशी युद्ध करून त्यांच्याशी जिंकणं अशक्य हा विषय फार मोठा गमतीचा आहे किंवा शोधणं फारच कठीण आहे. असो, तर हा जो कोणी असंग आहे हे जेव्हा त्याला लक्षात आलं मी असंग आहे असं त्याला लक्षात आल्यानंतर त्याच्यासाठी हा अभ्यास आहे की तो असंग आहे तर मग काय आहे, कारण त्याचं काहीतरी स्वतःचं एक स्वरूप असायला पाहिजे. मी असंग आहे म्हणजे याचा माझा काही संबंध नाही, वृत्ती आणि त्याच्या पुढच्या प्रपंचाचा आणि माझा काही संबंध नाही, हे साक्षात लक्षात आल्यानंतर किंवा ते जसं दृढ होत जाईल तसं त्याला इकडचा एक अभ्यास करणं गरजेचं आहे की असंग आहे तर कसा आहे. तर कसा आहे? तो सतरूप आहे. तो कसा आहे? सतरूप आहे. सतरूप आहे म्हणजे तो सत आहे. सत आहे म्हणजे त्रिकालामध्ये तो आहे. त्रिकालामध्ये जो पदार्थ असतो त्याला खरं भीती नसते. भीती कोणाला आहे? भीती कोणाला असते? त्याला भीती असते की ज्याला आपलं पद जाण्याची काहीतरी शंका वाटते, तेव्हा त्याला भीती आहे. पंतप्रधानाला भीती आहे कारण की पुढच्या इलेक्शनमध्ये जिंकू का नाही शंका आहे, कारण काही असो. पण पुढच्या इलेक्शनमध्ये हा पडलो तर
चांगलं करायचं काय वाईट करायचं देशाचा हा नंतरचा भाग. पण पहिली भीती काय आहे? पहिली भीती काय आहे की पुढच्या इलेक्शनला आपण जिंकणार का नाही. जगातलं कुठलंही पद असू देत सगळ्यांना भीती. पण सत तसं नाही. सत 3 कालामध्ये आहे. पंतप्रधान जर 3ही काळात असतं तर भीती असते का? त्याला जर कळलं असतं की मरेपर्यंत आपणच पंतप्रधान आहे तर भीती राहील का? तर भीती राहील का? मग ते भीतीच नाही. इलेक्शन जिंकणार हरणार काय असं काही नाही. कारण कायम आपणच आहोत हे लक्षात आलं तर. त्याप्रमाणे सत हा पदार्थ जो आहे तो 3 काळामध्ये आहे. सत हा पदार्थ कसा आहे? 3 काळामध्ये आहे. म्हणून जेव्हा सत लक्षात येतं तेव्हा भीती जाते, काय राहत नाही. निर्भय अवस्था केव्हा येते? असंग सत आहे हे लक्षात आलं की निर्भय अवस्था आहे. आणि निर्भय अवस्थेमध्ये खरं तर आनंद आहे. निर्भय अवस्थेमध्येच खरं तर आनंद आहे. आणि या निर्भय अवस्थेचं म्हणजे सतचं आणि त्या आनंदाचं ज्ञान होणं गरजेचं आहे. ज्ञान हा शब्द जो आहे त्याला दुसरा शब्द इथे चिद आहे. चिद हा शब्द दोन्हीकडे उपयोगासाठी येतो. चिद हा शब्द आनंद या शब्दाकडे पण आहे. चिद हा शब्द सत या शब्दाकडे. सत कळलं आणि आनंद कळला म्हणजे चिद कळलं. चिद कशाचं आहे? चिद हे सतचं आहे आणि चिद हे आनंदाचं. म्हणजे ज्ञान कशाचं आहे? ज्ञान हे सतचं आहे आणि ज्ञान हे आनंदाचं. आनंद काय आहे याचा आपण विचार केलेला आहे. सत काय आहे याचाही आपण विचार केला आहे. पण ते सत नीट कळलं की चिद त्याला प्राप्त झाला असं म्हणता येईल. म्हणजे त्याला चिद कळलं असं म्हणता येईल. किंवा आनंद नीट कळला तर त्याला चिद कळलं असं म्हणता येईल. कारण आनंद कळणं म्हणजे चिद आणि सत कळणं म्हणजे सुद्धा चिदच. म्हणून ज्ञान जे आहे, चिद जे आहे हे ते कायम उरणारच आहे. म्हणजे जो चिदरूप आहे हे उरणार आहे. असंग काय आहे? असंग हा चिद्रूप आहे म्हणजे ज्ञानरूप आहे. कसला ज्ञानरूप आहे? सत ज्ञानरूप आहे आणि आनंद ज्ञानरूप आहे. म्हणजे तो सतचं ज्ञान त्याला आहे आणि आनंदाचं त्याला ज्ञान आहे. म्हणून असंग असणाऱ्या या साक्षीला सतचं ज्ञान आहे, आनंदाचं ज्ञान आहे. अशा रीतीनं तो चिद्रूप आहे. आपण चिद्रूप आहोत हा शब्द आहे. आपण काय आहोत? आपण चिद्रूप आहोत. पण आपण चिद्रूप आहोत म्हणजे कुठले चिद्रूप आहोत? कशाचं चिद आहे आपल्याला? चिदत्व किंवा ज्ञान आपल्याला कशाचं आहे हा मोठा प्रश्न आहे. ज्ञान कशाचं आहे? ज्ञान आपल्याला कशाचं असायला पाहिजे? ज्ञान जे आहे ते सतचं आणि आनंदाचं असायला पाहिजे. मग जगात कुठला पदार्थ सत आहे? जो पदार्थ 3 काळात असतो तोच सत आहे. म्हणजे 3 काळामध्ये जो पदार्थ राहतो त्याचंच ज्ञान पाहिजे. जगात कशामध्ये आनंद आहे? जगामध्ये कशातून आनंद मिळतो? आनंद कशातून कळला पाहिजे किंवा कशातला आनंद कळला पाहिजे? ज्याच्यामध्ये दुःखाचा लवलेश नाही तो आनंद कळला पाहिजे. सत कुठला कळला पाहिजे? जो 3 काळात असतो तो कळला पाहिजे. आनंद कुठला कळला पाहिजे? ज्याच्यामध्ये दुःखाचं बीज नाही. दुःख आणि दुःखाचं बीज ज्या आनंदात नाही तो आनंद कळला पाहिजे. आपल्याला जो आनंद होतो त्या आनंदामध्ये दुःखाचं बीज आहे. मागील वेळेस आपण आनंदाचा विचार केलेला आहे. आनंद कशामध्ये आहे? आनंद विषयामध्ये आहे. आनंद कशात आहे? विषयामध्ये. विषय काय आहे? विषय जो आहे तो प्रत्येकाचा भिन्न आहे. विषय प्रत्येकाचा भिन्न आहे पण प्रत्येक विषयात आनंद आहे. ज्या विषयातून आनंद होतो तो आनंद भविष्यात जर दुःख देणारा असेल तो विषय चुकीचा आहे. कारण त्या आनंदामध्ये उद्याच्या दुःखाचं बीज आहे. म्हणून तो आनंद काय? तो आनंद आनंद नाही. तो आनंदाचा नुसता भास आहे. म्हणून असा आनंद आपल्याला शोधला पाहिजे की ज्याच्यामध्ये दुःखाचं बीज नाही. असा विषय शोधला पाहिजे. कारण आनंद विषयातच असतो. आनंद दुसरा कशात नाही. आनंद कशात आहे? आनंद विषयामध्ये आहे. पण विषयामध्ये जरी आनंद असला तरी विषय असा पाहिजे की ज्याच्यातून उद्या दुःख नाही तयार झालं पाहिजे. मग असा विषय कुठला आहे? फक्त एकमेव नारायण असा विषय आहे की ज्यामध्ये दुःख आणि दुःखाचं बीज दोन्ही नाही. आणि हा नारायण कोण आहे? हा नारायण तो सत आहे.
जो 3 काळात आहे तोच विषय आहे, जो 3 काळात आहे तोच नारायण आहे, जो 3 काळात आहे तो सत आहे, जो 3 काळात तोच सत, आणि जो 3 काळात सत आहे तोच विषय पाहिजे. पण मग असा पदार्थ आहे का, किंवा असा पदार्थ कसा प्राप्त करावा, अशा विषयाला कसं विषय करावं, अशा पदार्थाला विषय कसं करावं, हा मोठा प्रश्न आहे. जिथपर्यंत या विषयावरून लक्ष बाजूला हटणार नाही तिथपर्यंत त्या विषयाकडे लक्ष जात नाही. तुमचं लक्ष जर मी बोलतो याच्याकडे असेल तर तुमचं दुसऱ्या विषयाकडे लक्ष जाणार नाही. तुमचं लक्ष जर दुसऱ्या विषयाकडे गेलं तर मी काय बोलतोय तुम्हाला लक्षात येणार नाही. तुम्हाला मी काय बोलतोय लक्षात द्यायचं असेल तर काय करावं लागेल, तुमचं लक्ष माझ्याकडे ठेवावं लागेल. पण तुमचं लक्ष जर माझ्याकडे नसेल तर मी काय बोललो हा विषय तुम्हाला कळेल काय? तुमचं लक्ष ज्या विषयाकडे असेल तो विषय कळेल. म्हणजे इथे बसल्या बसल्या तुमचं मन जर तुमच्या घरी गेलं आणि तिकडच्या त्या विषयात गुंतलं तर तेवढ्या वेळापुरतं मी काय बोललो हे कळणार नाही, तुम्हाला तो विषय फक्त तेवढ्या वेळापुरता कळेल. म्हणून विषयावरचं लक्ष बाजूला गेल्याशिवाय नारायण हा विषय कळत नाही. म्हणून लक्ष कोणावर पाहिजे? लक्ष लावून राहा गोविंदिका, म्हणजे गोविंदावर लक्ष पाहिजे, म्हणजे नारायण या विषयावर लक्ष पाहिजे. पण नारायण या विषयावर लक्ष जाईल कसं? या विषयावरचं लक्ष हटवलं पाहिजे. या विषयावरचं लक्ष हटेल कसं? या विषयांवरचं लक्ष हटणार कसं? या विषयाचं ज्ञान झालं की लक्ष हटेल. या विषयावरचं काय झालं पाहिजे? या विषयाचं ज्ञान झालं पाहिजे. या विषयाच्या ज्ञानाने या विषयावरचं लक्ष हटू शकतं. पण हा एवढा मोठा विषय आहे की एवढ्या विषयाचं ज्ञान करून घेणं फार अवघड आहे. कारण एका विषयावरचं लक्ष काढता आयुष्य संपतं. अख्खं आयुष्य गेल्यानंतर लक्षात येतं की आपण लहानपणात जे काही विषय झाला आपला त्याला काही अर्थ नव्हता, पण ते म्हातारपणात लक्षात येतं. असं करून मरतो, मग दुसरा जन्म, त्याच्यामध्ये पुन्हा हा विषय, परत त्या विषयाचा अभ्यास करता करता मरतो. असं करत करत अनंत जन्म अनंत प्रकारचे विषय पाहून थांबतो काय? पुन्हा त्याच विषयावर लक्ष आहे. मनुष्य देहामध्ये आल्यानंतर विषयाचं ज्ञान होणं गरजेचं. हे विषय काय आहे हे लक्षात आलं पाहिजे, आणि ह्या विषयाचा निर्णय लावणं गरजेचं. म्हणजे ह्या विषयाचं पहिल्यांदा ज्ञान होणं गरजेचं. भगवंताचं ज्ञान होणं म्हणजे सतचं ज्ञान होणं हा नंतरचा विषय. सतरूप असलेल्या आनंदाचं ज्ञान होणं हा नंतरचा विषय. पहिल्यांदा आपल्याला या विषयाचं ज्ञान पाहिजे की हे विषय काय आहे. हे विषय काय आहे याचं आपल्याला काय झालं पाहिजे? पहिल्यांदा ज्ञान झालं पाहिजे की काय आहे नक्की, आणि त्याचं पारदर्शकपणे हे असं आहे असं ज्ञान झालं पाहिजे. मग एकदा का त्या विषयाचा खरे खोटेपणा कळला की मग आपल्याला अडचण येते. म्हणजे रज्जूवर भासलेला सर्प हा जर आपण लक्षात घेतला, त्या सर्पाचं जर ज्ञान झालं आपल्याला, तर त्या रज्जूवर भासलेल्या सर्पाचं जर ज्ञान झालं तर काय होईल? त्या सर्पाला मारण्याचा किंवा न मारण्याचा जो काही विषय असेल तो संपुष्टात येईल. शुक्तीवर भासलेल्या रजताचं जर आपल्याला ज्ञान झालं तर त्या रजताला घ्यायचं का नाही घ्यायचं असा आपला प्रश्न मिटेल. हे विषय तरी कैसे रोहिणीचे मृगजळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्र जाती, असे हे विषय आहेत. हे ज्ञान आहे. हे काय? हे विषय तरी कैसे रोहिणीचे मृगजळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्र जाती, असा हा विषय आहे. मग हे जर एखाद्याला पक्क लक्षात आलं तर त्या विषयाचं त्याला काही घेणं नाही. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारे या विषयाचं ज्ञान होणं गरजेचं आहे. हे लक्षात आलं की त्या विषयावरची त्याची दृष्टी गेली. आपण त्याला सत्य समजतो, ते तर सत्य बुद्धी हे अज्ञान, हे प्रपंच हे विज्ञान. तर हे विज्ञान जे आहे, हे जे विज्ञान आहे हे कसं आहे? हे विज्ञान जे आहे हे ह्याच्याप्रमाणे, कशाप्रमाणे? रोहिणीचे मृगजळ जैसे. मग मृगजळ जे आहे ते दिसतं, तसं संसार पण दिसतो. संसार दिसतो म्हणून तो सत्य समजतो, हा मूर्खपणा आहे. कारण ते तर सत्य बुद्धी हेच अज्ञान. आता याला सत्य समजतो हे अज्ञान आहे. तुम्ही म्हणता आम्ही सत्य समजत नाही. महाराज तुम्ही सांगितलं ना संसार हा काही सत्य नाही, आम्ही आता सत्य समजत नाही असं म्हणतो. वाचल्यानंतर आणि ऐकल्यानंतर असं एखाद्याला वाटू शकतं की आता आपण संसार सत्य समजत नाही, तर चालेल का असं? मग काय करायला पाहिजे?
सत्य म्हणजे काय, हे सत्य आहे का असत्य नाही, म्हणजे हे मृगजळवत ठरवण्यासाठी काय करावं लागेल हा मोठा विषय. आपल्यासाठी सत्य काय आहे, नाही आपल्यासाठी सत्य काय झालंय, आपल्याला ह्याला सत्य नाही ठरवायचंय, म्हणजे याचं ज्ञान करून घ्यायचंय आपल्याला. या पदार्थांचं, या विचार पदार्थ क्रिया या सगळ्यांचं आपल्याला काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. याचं ज्ञान आपल्याला करून घ्यायचं. तर हे तीन जे आहेत म्हणजे विचार पदार्थ क्रिया ह्या सगळ्या त्या मृगजळामध्ये येतात. पण आपण याला सगळ्याला सत्य समजून बसतो. आपल्याला वाटतं ही माझी आई आहे, हे माझे वडील आहे, हे माझी बायको आहे, हा माझा नवरा आहे, हे माझी मुलं बाळ आहेत, हे सगळं माझं आहे आणि हे सत्य आहे. आपण मेलो तरी सोडणार नाही का, सोडणार सोडणार आहे का नाही सोडणार आहे, तर सोडू शकत नाही. मग सोडू शकत नाही तर याच्यावरची सत्यत्व बुद्धी जात नाही. याच्यावरची सत्यत्व बुद्धी जात नाही तर तो सत कळू शकत नाही. तो सत कळायचा असेल तर याला मृगजळवत ठरवणं गरजेचं आहे. आणि हे कोण ठरवणार, डोळे नाही ठरवू शकत, कान नाही ठरवू शकत. डोळ्यांना ठरवता येत नाही की हे सत आहे का असत आहे. ही माझी बायको आहे हे डोळे नाही ठरवत, कान नाही ठरवत, ते मनाने ठरवलं. मनापेक्षा त्या जीवाने ठरवलं. तो जीव ठरवतो की ही माझी आई आहे, तो जीव ठरवतो हा माझा वडील आहे किंवा हे माझे वडील आहेत. हे कोण ठरवतं, तो जीव ठरवतो. तो जीव ते सत्यत्वाने मानतो आणि मरेपर्यंत ते मानतो. मग ह्याला कोणीच पुसू शकत नाही, ह्याला वजा नाही करू शकत कोणीच. मग हे जर वजा होत नाही तर हे मृगजळवत ठरणार कसं. मृगजळवत ठरवायचं म्हणजे काय करायचं नाही, मृगजळवत ठरवायचंय म्हणजे याच्यातली सत्यत्व बुद्धी गेली पाहिजे. हे दिसणार नाहीत का, हे दिसणार आहेत. कुठपर्यंत दिसणार आहेत, जिथपर्यंत आकाशात सूर्याची उष्णता आहे, जिथपर्यंत आकाशात तळपणारा सूर्य आहे तिथपर्यंत मृगजळ दिसणार आहे. ढगांमुळे तो गायब झाला किंवा पृथ्वी फिरल्यामुळे गायब झाला, कुठल्याही कारणाने का होईना मृगजळ नाही सगळं. ते मृगजळावर थोडीच अवलंबून आहे, पाहणाऱ्यावर ते अवलंबून नाही आणि मृगजळावर ते अवलंबून नाही. ते अवलंबून आहे पृथ्वीवर किंवा ढगांवर, तेव्हा ते संपून जाईल. तसं हे जे हा सगळा जो प्रपंच आहे, हा प्रपंच कधी मावळणार, तो मावळतो का नाही मावळतो, हा नष्ट होतो का नाही नष्ट, हे आपल्या हातात नाही. हे सगळं कोणावर आहे, त्याच्या गतीवर आहे. त्याला त्याची गती आहे, प्रत्येकाला आपापली गती आहे. त्याला मृगजळवत लक्षात घेणं आणि त्यामुळे त्याच्यातली सत्यत्व बुद्धी जाणं. मग त्याच्यातली सत्यत्व बुद्धी गेली की सत लक्षात येतं. सत लक्षात येण्यासाठी काय, आणि हे ज्ञान आहे. हे काय, हे ज्ञान आहे. हे कशाचं ज्ञान आहे, जर रज्जूवरचा सर्प कळला, रज्जूवरचा सर्प कळला की हा सर्प भ्रमाने भासलेला आहे. मृगजळाचं सत्यत्व कळलं तर, किंवा अलंकारावर किंवा सोन्यावर भासलेला अलंकार कळला, अलंकार कळला की सोनं कळतं, सर्प कळला की रज्जू कळतो. हे जसं आहे, हे कळून घेण्यासाठी काय करावं लागेल, याच्यातली सत्यत्व बुद्धी काढली पाहिजे. रज्जूच्या ज्ञानाने सर्प कळतो असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. पण रज्जूचं ज्ञान होत नसेल तर सर्प काय हे कळून घेतलं पाहिजे. सर्प कसा आहे हे कळून घेणं म्हणजेच रज्जूचं ज्ञान आहे. रज्जूच्या ज्ञानाने सर्प कळतो असं जरी म्हटलेलं असलं तर सर्प कसा आहे हे कळणं म्हणजेच रज्जूचं ज्ञान आहे. म्हणून भगवंताच्या ज्ञानाने जगत प्रपंच नष्ट होतो असं म्हटलेलं असलं तरी सुद्धा जगत प्रपंच कसा आहे हे कळलं म्हणजेच भगवंताचं ज्ञान होतं. म्हणून जसजसं आपण या सर्व पदार्थांविषयी, या विचारांविषयी, या क्रियेंविषयी असा निर्णय लावत जाऊ, म्हणजे हे ज्ञान आपण प्राप्त करू, तेव्हा त्या सतचं ज्ञान व्हायला लागेल. आणि मग जसजसं त्या सतचं ज्ञान व्हायला लागेल तसतसं हे सगळं मृगजळवत अजून दृढ होत जाईल. आणि असं झालं की मग अजून एक आनंद तयार होईल. तो आनंद खरा त्या सतचा आनंद आहे. म्हणून प्रश्न फक्त काय, प्रश्न आहे की आपल्या पुढे मांडलेला हा संसार म्हणजे आपल्याला जेवढं जाणण्याच्या कक्षेत येतं तेवढं सगळं, जाणण्याच्या कक्षेत येतं तेवढं सगळं. भगवंत जाणण्याच्या कक्षेत येतोय का, भगवंत जाणण्याच्या कक्षेत येत नाहीये. मग आपल्याला जे काही जाणण्याच्या कक्षेत येतंय त्याचा निर्णय लावा, ते जाणून घ्या. निर्णय लावा म्हणजे काय, निर्णय लावणे म्हणजे काय, आपण म्हणतो मला कळलं म्हणजे झालं. म्हणजे कळण्यासाठी प्रत्येकाची धडपड आहे. प्रत्येक जण धडपडतो कशासाठी, कळून घेण्यासाठी. तुम्ही इथपर्यंत धडपडत आले ते कशासाठी आले, कळून घेण्यासाठी चाले. तर आपल्याला जे कळतं, आपल्याला जे जाणता येतं ते सगळं जाणून घ्या की काय म्हणजे चित. पण
आपण ज्याला जाणतो, आपण ज्याला जाणू शकतो, त्याला जाणलं म्हणजे चिदत्व आलं नाही, तर आपण ज्याला जाणतोय हे सगळं खऱ्या रूपाने जाणलं तर जो सत कळेल त्या सतच्या कळण्यात चिदत्व आहे. चिद कशामध्ये आहे म्हणजे ज्ञान कशात आहे. आमटीला फोडणी कशी द्यायची हे पण काय ज्ञान. पण आमटीला फोडणी कशी द्यायची हे ज्ञान म्हणजे सतचं ज्ञान नव्हे. उद्या भारत देशामध्ये काय घडणार आहे हे एखाद्याने सांगितलं म्हणजे ज्योतिष सांगितलं तर ते जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे सतचं ज्ञान नव्हे. 14 भुवनांची व्याप्ती कशी आहे हे एखाद्याने सांगितलं म्हणजे सतचं ज्ञान नव्हे. सतचं ज्ञान केव्हा आहे जेव्हा आपल्या जाणण्याच्या कक्षेत येणाऱ्या सगळ्या पदार्थांचा, आपल्या जाणण्याच्या कक्षेत येणाऱ्या सगळ्या क्रियांचा, आपल्या जाणण्याच्या कक्षेत येणाऱ्या सर्व विचारांचा ज्या दिवशी तुम्ही निर्णय लावू शकाल. मग किती सोपं आहे. दुसऱ्याच्या नव्हे, दुसऱ्याच्या नाही, आपल्या स्वतःच्या ज्ञानात म्हणजे जाणण्याच्या कक्षेत जे काही येत आहे, काय काय येत आहे, पदार्थ, विचार, क्रिया, हे 3च गोष्टी येतात, बाकी काही नाही. यांचा निर्णय लावा. यांचा निर्णय लावा म्हणजे काय लावा निर्णय. यांचा निर्णय लावा की हे रोहिणीचे मृगजळ जैस, हा निर्णय लावा. एवढा जरी निर्णय लावता आला तरी फार मोठं काम आहे. 3च गोष्टींचा आणि आपल्या कक्षेतल्या, त्यामुळे फार मोठा प्रपंच नाही. माझ्या कक्षेतलं तुम्हाला काही करायचंय का, तुमच्या कक्षेतलं मला काही करायचंय का. ब्रह्मदेवाला अख्ख्या जगाचं ज्ञान कळतं, मग त्याच्यासाठी उलट अवघड झालं. जेवढी कक्षा मोठी झाली तेवढं अवघड झालं ना. आपली कक्षा छोटी आहे म्हणजे जितकं छोटं व्हाल तितकी तुमची कक्षा लहान, जितकी कक्षा लहान तेवढं हे निर्णय लावणं सोपं. आपण जेवढं व्याप वाढवला तेवढं आपल्याला अवघड झालं. मग जेवढे आपण धाकटे झालो, जेवढे कमी कमी छोटे छोटे झालो तेवढं आपल्याकडे काय झालं, आपल्याला तेवढं कळून घ्यायला सोपं झालं. तर यांचा निर्णय लावला की सत कळेल आणि आनंद कळेल. म्हणून आनंद सतचा आहे, सतचाच आनंद असावा. कशाचा आनंद असावा, सतचाच आनंद असावा. मग सतचाच आनंद असावा असं जर आपल्याला लक्षात आलं तर त्या सतच्या किंवा त्या आनंदाच्या प्राप्तीमध्ये अडथळा काय आहे, तो अडथळा फक्त दूर करावा लागेल. तो अडथळा आहे कळणं. काय म्हणजे चिद. काय अडथळा आहे आपला, चिद हा फक्त अडथळा आहे. हा चिद जो आहे म्हणजे हा चिद जो शब्द आहे म्हणजे ज्ञान हा शब्द आहे तोच आपल्याला अडथळा आहे. सत आणि आनंद हे आपल्याला अडथळा नाहीत. आपला अडथळा कोण आहे, आपल्याला अडथळा आहे चिद. म्हणून ज्ञानच ते अंधार ज्ञानाशी करी. काय करी, आपला अडथळा कोणाचा आहे, फक्त ज्ञानाचाच अडथळा आहे. म्हणजे त्या चिदचाच फक्त अडथळा आहे. पण त्या चिदचा म्हणजे कुठल्या चिदचा अडथळा आहे, आपल्याला हे कळतंय हाच मोठा गुन्हा आहे. काय कळतंय, जग आपल्याला कळतंय हाच गुन्हा. आणि लोक जगातलं जग कळून घ्यायचा प्रयत्न करतायत. आपण आपली जाणण्याची कक्षा वाढवत चाललोय. जाणण्याची कक्षा वाढवायची नाहीये, जे जाणण्याच्या कक्षेत येतंय त्याचा निर्णय लावायचा. आपल्याकडे समजा 500 नातेवाईक असले, तुमच्याकडे जास्त नसतील, पण समजा 500 नातेवाईक आपल्या अंदाजे असले तर 500 नातेवाईकांचा निर्णय आपण लावायला पाहिजे. पण आपण काय करतो, 500 नातेवाईकांकडे जातो आणि अजून 500 नातेवाईकांची ओळख करून घेतो. आणि ह्या 500 नातेवाईकांचा निर्णय लावलेला असतो काय, नाही, त्याचा निर्णय लावलेला नसतो. उलट मग पुढे जातो 1000 नातेवाईक झाले. तर 500चे 1000 झाले, ह्याच्यात फायदा झाला का तोटा झाला. मग 500चे 1000 नातेवाईक आहे आम्हाला, पण निर्णय कोणाचाच लागलेला नाही. म्हणजे आपले किती आपण क्रिया करतो किंवा किती पदार्थांची आपल्याला संगत लागते, किती विचार आपण करतो, यापेक्षा जेवढा आहे त्याचा निर्णय लावला पाहिजे. हे काय आहे नक्की, ठीक आहे, यांचा काय केला पाहिजे, निर्णय लावून मोकळं झालं पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे आई म्हणजे काय, काय कळलं पाहिजे, आई म्हणजे काय. आणि परिस्थिती आली तर आई म्हणजे काय सांगता आलं पाहिजे. कोणाला, स्वतःला तरी सांगता आलं पाहिजे. कमीत कमी स्वतःला सांगता आलं पाहिजे आई म्हणजे काय, बायको म्हणजे काय, नवरा म्हणजे काय. नवरा म्हणजे याला नवरा असं म्हणतात असं परखडपणे महाराजांकडे कबूल करता आलं पाहिजे. कोणाकडे नाही, महाराजांकडे नाही, स्वतःकडे पहिल्यांदा कबूल करता आलं पाहिजे. हा माझा निर्णय आहे, हा पदार्थ काय आहे, हा माझा निर्णय, ही क्रिया काय, हा माझा निर्णय, हा विचार काय,
हा निर्णय सांगता आला पाहिजे. एकदा का हा निर्णय लागला म्हणजे हे ज्ञान झालं की आपल्याला सच्च ज्ञान होतं. हा फक्त शब्दाचाच विषय बघा, शब्दाने चाललंय सगळं. ह्याच्यामध्ये काय आहे, प्रत्यक्षात काहीच करायचं नाहीये. मृगजळाचं पाणी काही मोटर लावून उपसायचं आहे का आपल्याला? मृगजळाच्या पाण्याला मोटर लावून उपसायला सांगितलेलं नाही. काय करायला सांगितलंय? मृगजळाचं पाणी कसं आहे हे शोधायचं. मग आपण त्याच्यावर काय केळी लावायची का साळी लावायची ते ठरवू. ते लावू नंतर आपण काय करू. आपण तसं करत नाही. आपण काय करतोय, 500चे 1000 करतो आणि व्यवहार वाढत जातो. म्हणजे डायरेक्ट ऍक्शन आपली सुरू आहे. मृगजळाची तळी दुरूनच न्याहाळी, वाचून ती साळी केळी लावीसी केवी. पण हा लावतो. आपण 500 नातेवाईकांच्या थ्रू, त्यांच्याद्वारे अजून 500 नातेवाईकांची जर ओळख करून घेतली तर पुढच्या पत्रिका आपण त्यांना पण देणार का नाही? का नाही देणार? आणि परत सांगणार का नाही मी 1000 पत्रिका वाटल्या? म्हणजे आपण डायरेक्ट क्रिया करून मोकळं होऊन जातो. परत येऊन महाराजांना सांगतो की आमचा फार मोठा गोतावळा आहे. म्हणजे आपण वाटोळं करतोय आपलं स्वतःच, आपल्याला कळेना. आहे ते काय आपलं कमी आहे बुडवायला आपल्याला, की जेणेकरून आपण अजून बुडवायचा विचार करतोय. कोणाला? स्वतःला. हे काय बुडणार आहे? ते आपापल्या गतीने जाणार आहे. आई आपल्या गतीने जाते, बाप गतीने जातो, पंजोबा आजोबा सगळे आपापल्या गतीने गेले. कुठे गेले माहितीये का? माहित नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या गतीने जाल, तुमची बायको तुमच्या गतीने जाईल, मुलं बाळ तुमच्या गतीने जातील. तुम्ही म्हणताय नाही मला सगळं सांभाळलं पाहिजे, मला हे सगळं लक्ष द्यायला पाहिजे, मी नाही लक्ष दिलं तर कसं होणार? कसं होणार म्हणजे काही होणार नाही. तू काहीच करू नको, काहीच होत नाही. ज्याचं त्याचं बरोबर चालणार आहे. मग तुम्ही गप बसले की ते म्हणणार अहो काय असं थोडं चालतंय, महाराजांच्या नातीला फार बावळट झाले तुम्ही, असं म्हणू शकतात ते, नाही का? म्हणून दुरूनच निहाळी काय कर, पण वाचून ती साळी केळी लावीसी केवी. हलावतो मग त्याला करणार काय? निर्णय लावून मोकळायचं. हे असं आहे बा. आणि अर्थात तुम्ही निर्णय जर त्यांना सांगितला तुमचा तर मग बिघडलं सगळं. निर्णय त्यांना नका सांगू. निर्णय दोघांना सांगावा. एक स्वतःला सांगावा, दुसरा महाराजांना सांगावा. त्याच्या पलीकडे तिसरा कोणाला सांगू नये. बायकोला सांगू नये, नवऱ्याला सांगू नये. जे न सांगे माता देवकी शिर, जे न सांगे पिता वसुदेवासी, जे न सांगे भ्राता बळी भद्रासी, ते गुह्य अर्जुनापाशी बोलत असे. म्हणजे ते फक्त कोणाशी बोलावं, कोणाशी बोलत बसू नये. हे गोष्टी बोलन तू बायको ना, तू माझी बायकोच आहे म्हणायचं. पण आतमध्ये स्वतः सांगायची कोण आहे, कैदाशी नाही, कुठल्या तरी जन्मातली आलेली आहे, कुठून आली माहित नाही. आता आली तर मृगजळाची तळी आहे ती, है ना, एवढं लक्षात आलं. पण म्हटलं तर मग जोडे खायला लागतील. त्यापेक्षा आपला गप बसावा आणि स्वतःला सांगावं काय आहे, कुठून आली आणि कुठं जाणार, तुझं तू बघ. असं म्हणता आलं पाहिजे. कोणाला? कोणाला म्हणता आलं पाहिजे? बायकोला. अजिबात कोणाला काही म्हणू नका, स्वतःला म्हणा, स्वतःला शिकवा. झोपेत पहाटे 3ला उठवलं तरी स्वतःला म्हणता आलं पाहिजे, दुसऱ्याला नाही. मी काय म्हटलो नाही, चुकून काय होईल, माझा परिणाम जास्त झाला, स्वप्नात बरळा कसं काहीतरी. स्वप्नात जरी असं म्हटलं तरी बायकोने उठवलं तरी तिला सांगा चुकून बोललो, असं नाहीये, तूच बायको आहेस माझी, अनंत जन्मांची बायको आहे, वट पौर्णिमेला फेऱ्या मारा जाऊन, असं सांगावं तिला. तसं काही नाही, हरकत नाही. मी सांगावं तिला की तू फेऱ्या मारत बस, माझ्या फेऱ्या मी संपवतो. तर आतमध्ये स्वतःला शिकवाय. जगाला शिकवण्यात अर्थ नाही, कुणाला शिकू नका, हे स्वतःला शिकवाय. आणि जास्तच वाटलं, फारच हौस असली सांगायची तर कोणाला सांगावं? योग्य साधकाला, नाहीतर महाराजांना सांगावं. महाराज तुमचं ऐकून काय घेतील? महाराजला काही दुसरं काम नाही, नाही का? हा मोठा प्रश्नच आहे. आता सगळेच जर महाराजच्या पाठी मागले का तर महाराज वेडा होऊन जाईल, नाही का? उठ सुट सगळेजण आले, महाराज मृगजळ मृगजळ मृगजळ, महाराज मृगजळ राहील का काही? त्यामुळे फक्त स्वतः निर्णय लावा आणि फक्त महाराजांकडून मुद्रांकित करून घ्यावा, नाही का? बाकी काही नसते त्याच्यामध्ये. आणि महाराजांकडून मुद्रांकित करून घ्यायची गरज नसते. महाराज बरोबर ठोका टाकतात. महाराजांना माहित असो कुठे कसा काय ठोका टाकावं, ठीक आहे. तर बरोबर निर्णय लावणं गरजेचं आहे. कसला? विचार, पदार्थ आणि क्रिया यांचा निर्णय लावा. यांचं ज्ञान झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? ज्ञान. आधी कसं झालं पाहिजे? आधी मृगजळाप्रमाणे ज्ञान झालं पाहिजे. हे काय आहे, बाकी काही नाही. परमार्थ भगवंत त्यानंतर प्राप्त होतो. भगवंत केव्हा प्राप्त होतो? जेव्हा यांच्यावर विरक्ती तयार होती तेव्हा. विरक्तीशिवाय ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान म्हणजे भगवंत, भगवंत म्हणजे ज्ञान.
ज्ञान हे आनंदाचं आहे, ज्ञान हे सतचं आहे, सत आणि आनंद हाच भगवंत आहे, म्हणजे सच्चित आनंद हाच भगवंत आहे. म्हणून ज्ञान म्हणजे भगवंत. आणि या भगवंताशी तग धरून राहायचं असेल, म्हणजे आनंद आणि सतशी जर तग धरून राहायचं असेल तर काय करावं लागेल? विरक्ती पाहिजे. विरक्ती म्हणजे अंगाला भस्म फासणे नव्हे. विरक्ती म्हणजे काय? विरक्ती म्हणजे या जगात विरक्त कोण आहे? आता विरक्ती या शब्दाचा फार गमतीशीर अर्थ आहे. कारण विरक्ती म्हणजे माणसांना काय वाटतं? विरक्ती म्हणजे त्या भस्म फासायचं अंगाला, किंवा जटा वाढवायच्या, किंवा मग गुहेत जाऊन बसायचं, पालापाचोळा खायचा, किंवा क्षुधापिपेसा नष्ट करायची. विरक्ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे. व्याख्या विरक्तीची वेगवेगळी आहे. ह्या सगळ्या व्याख्या मान्य आहेत. आपण कशाला अमान्य म्हणत, सगळ्या मान्य आहे. ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे ज्याला जशी विरक्ती हवी असते तशी बरोबरच आहे. बायकोने खूप त्रास दिला आणि आपण 2 दिवसासाठी जर आईकडे गेलो आणि आईकडे राहिलो गावाला, तर विरक्ती आलेली असते आपली. कशाची? बायकोची विरक्ती आलेली असते. ती किती दिवसाची असते? 2 दिवस. ती त्याची विरक्तीच आहे, पण तेवढ्यापुरती येते, हे की नाही? तसं आपल्याला जर पाणीपुरी खायचं जर विरक्ती आली, कारण की जर आपले जिभेचे ते काय अल्सर वाढला आणि आपल्याला आता काहीच खाता येणार, तिखट काही खाता येणार, पण तिखट खायची हौस आहे, तर आपल्याला तिखटाची काय आहे? विरक्ती आहे. तर अशी विरक्ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. संसारामध्ये, शहरांमध्ये, गृहस्थ आश्रमामध्ये, प्रपंचामध्ये अजिबात कर्मे ना, म्हणून संन्यास घेतला, गुहेत जाऊन राहिला, विरक्ती आली त्याला, असं लोक म्हणतात. त्याला तिथं वैताग आलेला नाही. ज्याच्यात वैताग येतो त्याच्यापासून दुसरीकडे गेला की समजायचं ह्याच्यात काय आहे? विरक्ती आहे, नाही का? विरक्ती म्हणजे काय असते? विरक्ती म्हणजे एखाद्या विषयापासून परावृत्त होणे, दुसरीकडे ह्याला म्हणतात विरक्ती. मग आता कोणाची खरी आहे आणि कोणाची खोटी आहे हा नुसता भांडणाचा विषय आहे. एखाद्याने जो उपवास केला आणि त्याने ठरवलं की उपवासामध्ये मी फक्त फळं खाणार, किंवा उपवासामध्ये मी काहीच खाणार नाही, तर मग लोक म्हणतात बघा किती विरक्त मनुष्य आहे, म्हणजे तो काही खात नाही, म्हणजे किंवा त्याला विरक्ती आहे त्याची, असं म्हणतो आपण. तर प्रत्येकाची आपापली विरक्तीची व्याख्या काय आहे? बदलणारी आहे. त्यामुळे विरक्त कशाला म्हणावं हा मोठा प्रश्न आहे. पण ज्या विरक्तीशिवाय ज्ञानाशी तग धरता येत नाही, अशी विरक्ती पाहिजे. विरक्ती कशी पाहिजे? मृगजळाच्या पाण्यावर केळी आणि साळी लावताच येत नाही, त्याला म्हणायचं मृगजळाच्या पाण्याची विरक्ती. इंद्रधनुष्य पाहिलंय का नाही सगळ्यांनी? इंद्रधनुष्याला बाण लावून जर आपण वंध्यापुत्र मारायचं ठरवलं तर मरेल का नाही? काय होईल? म्हणजे मरेल का नाही मरणार? मरेल का नाही मरणार हे कळलं म्हणजे विरक्ती. कशाची? इंद्रधनुष्याची, बाणाची आणि वंध्यापुत्र, याची विरक्ती आली. विरक्त झाला त्याच्यापासून, त्याला कळलं ते. मग तरी इंद्रधनुष्य दिसतच आहे. मृगजळ कळलं तरी मृगजळ दिसतं. तसं बायको कळली तरी बायको दिसणारच आहे. कुठपर्यंत दिसेल बायको? बायको कळली. बायको कळणं आणि बायको वाटणं ह्यात फरक आहे. तुम्हाला बायको कळली का बायको वाटते ही माझी बायको आहे असं आपल्याला वाटतं का? ही माझी बायको आहे आपल्याला कळलंय. आपण म्हणतो मला कळलंय माझी बायको आहे. कळलंय का? कळलेलं आहे. तुला बायको वाटते तुझी. का वाटते? कारण सगळ्यांनी आपल्यावर तसा पगडा, आपल्यावर सगळ्यांनी काय केलं? तसा पगडा बसवलाय, पत्रिका छापून. आपण स्वतः तो मान्य केलाय. आता आपण मान्य केलाय म्हणजे आपण विरक्त नाही. आपण अमान्य केलं की विरक्त झालो. विरक्त कधी होणार आपण? काही नाही, मान्य न मान्यवरचा फक्त हा विषय. तर बायको वाटावी आणि बायको कळावी. बायको हा एक फक्त शब्द आहे, म्हणजे बायको हा फक्त एक पदार्थ आहे. हा नियम सगळ्यासाठी लागू आहे. तर बायको कळावी का बायको वाटावी? ही बायको आपल्याला वाटते. का वाटते? का ही बायको आपल्याला कळते? आपल्याला कळत नाही. ही बायको कळली पाहिजे. बायको काय झाली पाहिजे? कळली पाहिजे. पण ही बायको मला कळली असं कोणाला म्हणू नये. आपण हे कोणालाही म्हणू नये. मला माझी बायको कळली असं कोणाला म्हणू नये, कोणालाच म्हणू नये. स्वतःला म्हणावं फक्त. पण खरंच कळून घ्यावी काय आहे नक्की, हा काय पदार्थ आहे नक्की, नाही त्याचा खरा, त्या पदार्थाचा जर आपण निर्णय लावला तर ती बायको राहिली काय नाही राहिली काय, काय फरक पडेल का? आणि फरक पडला तर काय समजावा? समजावं की आपल्याला कळलेलं म्हणजे आपल्याला चित ज्ञान सोपं आहे. म्हणजे ओळखायला हे स्वतःसाठीच अभ्यास हा. याला काही खूप मोठं हे लागत नाही. म्हणजे परीक्षा आपणच आपली करता येते. याला काय महाराजांची गरज नसते.
खरं तर कशालाच महाराजांची गरज नाहीये, खरं तर काही गरज नाही माझं, आपलं आपल्यालाच कळतं. तर या सगळ्याचा आपण काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करण्यासाठी ग्रंथ लागतात काय, नाही. ग्रंथ हे सहाय्यक आहेत, पण ग्रंथच पाहिजे का, ग्रंथच पाहिजेच हा आपला हट्ट आहे, तो काही उपयोगाला येत नाही. आणि आला तरी काय, ग्रंथ मोठं जंजाळ आहे, समुद्रासारखं आहे, कुठल्या कोपऱ्यात आणि कुठं जाईल हे काही सांगता येत नाही. म्हणजे समुद्रामध्ये एखाद्या माणसाला जर सोडलं, कुठं, ज्या ठिकाणी सगळ्या बाजूने फक्त पाणीच दिसतंय, क्षितिजापर्यंत काय पाणीच आहे, अशा ठिकाणी जर समुद्रात एखाद्या माणसाला सोडला आणि त्याला म्हटलं आता शोध, तर तो कुठल्या किनाऱ्याला जाईल. होका यंत्र नाही, काहीच नाही. बरं नाही, तुम्ही म्हटलं होका यंत्र दे त्याला, त्याच्याकडे काही नाही, त्याला होका यंत्र नाही, काही कसलंच यंत्र नाही, मग तो कुठल्या किनाऱ्याला पोहोचेल, काही तपास लागत नाही, कुठल्या किनाऱ्याला पोहोचतो, नाही का. तसं हे समुद्रासारखं हे शास्त्र आहे. त्यामुळे आपल्याकडे जेवढं आहे ना त्याचाच निर्णय लावा. आपल्याकडे फार नाहीये काही, आपल्याकडे फार थोडंसं आहे. आपल्या क्रिया, आपले विचार आणि आपले पदार्थ आपल्याकडे किती आहेत, फार थोडे आहेत. बराक ओबामाचा निर्णय लावायचा आहे का आपल्याला, हिलरी क्लिंटनचा लावायचा आहे का, नाही निर्णय लावायचा, त्याची गरज नाही. पण स्वर्गातल्या अप्सरांचा काय आपल्याला निर्णय लावायचा आहे का, बरं स्वर्गातल्या इंद्राचा काही निर्णय लावायचा आहे का, ब्रह्मदेवाचा काही निर्णय लावायचा का, काही लावायचं नाही. किंवा नरक लोकांमधल्या कुठल्या जीवाचा निर्णय लावायचा आहे का आपल्याला, काही लावायचं नाही. कारण एवढं सगळं जर आचाट आणि अफाट प्रपंच याचा जर निर्णय लावत बसलो तर अशक्य आहे. कोणाची संताने निपसती या उन्मुळणे, हे शक्य नाहीये. म्हणून एवढं नाहीये, एवढं लागत नाही. काय लागतं, फक्त विरक्ती लागते. काय लागते, कशावर, फक्त एवढ्याच पदावर विरक्ती लागते. विरक्ती असणं म्हणजे काय, त्याच्याशी आसक्त नसते. आसक्त नसणे म्हणजे, आसक्त केव्हा नसणार तो, जेव्हा त्याला कळलं हे काय आहे. महाराजांना जर कळलं की हे काय आहे, तर महाराज त्याच्यात आसक्त होईल का, सुखी का दुःखी, रडतो का नाही रडतो, हे सगळ्या त्या पलीकडे जातो. मग रडला तरी काय आणि हसला तरी काय, सुखी असला तरी काय आणि दुःखी असलं तरी काय, त्याला माहित असतं काय झालेलं असतं, त्याला माहित झालेलं असतं, त्याला तो खेळ माहित झालेला असतो. त्याच्यामुळे त्याला तू त्याच्या पलीकडे कधीच पोचला. आणि हे निर्णय लावणं हे आपल्या हातात आहे, आपल्या हातात आहे. आपण हे सत्य समजायचं की नाही समजायचं. ज्ञान हे अज्ञानाच्या काय विरुद्ध आहे, आणि अज्ञान हे ज्ञानाच्या विरुद्ध आहे. ज्ञानाच्या विरुद्ध अज्ञान, अज्ञानाच्या विरुद्ध ज्ञान. आणि अज्ञान कशात आहे, सत्यबुद्धीत अज्ञान आहे. मग सत्यबुद्धी काढली म्हणजे काय होईल, ज्ञान होईल. सत्यबुद्धी काढली म्हणजे ज्ञान. संबंध कसा आहे, अज्ञान कशामुळे आहे, अज्ञान आहे सत्यबुद्धीमुळे. मग सत्यबुद्धी काढली तर काय जाईल, अज्ञान जाईल. म्हणजेच काय होईल, ज्ञान होईल. पण कशाचं ज्ञान होईल, सत्यबुद्धीच्या काढण्याने ज्ञान जे होईल ते सत्य आणि आनंदाचं होईल. हा सगळा शब्दातून खेळ तयार झालेला आहे. कुठून, हा फक्त शब्दातून खेळ आहे सगळा तयार. कारण शब्द दिला आपल्या मामाने, कोणी, आपल्या मामाने आपल्या बापाला शब्द दिला. काय शब्द दिला, तेव्हा हे झालं का नाही, तेव्हा झालं की ही बायको आपली. कारण त्याने शब्द देऊन ठेवला होता आपल्या बापाला की माझी पोरगी तुझ्याच पोराला देईन, हा शब्द होता. आणि मग आपण मोठं झालं, आपल्याला बापाने सांगितलं, बाळा रे मी काय दिलेला आहे, शब्द दिला. मग शब्दाचा खेळ आहे हा सगळा. पत्रिकेवर पण आपण काय टाकला, ब्राह्मणाने काय ओरडून सांगितलं, शब्द सांगितलं. क्रिया नंतर झाल्या हो. पहिल्यांदा शब्द दिला. सुपारी फोडताना सुद्धा तो कोण, सोयरा काय म्हटला, सुपारी फोडताना बघितले ना कधी, साखरपुड्याला कळेल तुम्हाला. सुपारी फोडताना सोयरा पहिला विचारतो मोठ्याने, असा दगड धरून विचारतो. मी जात नाही लग्नाला पण मला माहिती सगळं, काय करू का, काय तो. लोकांनी जर शब्द नाही दिला तर पुढील का, लोकांच्या शब्दावर झालं ते सगळं. म्हणजे सगळा खेळ शब्दावर चालतो. म्हणून शब्दाची ही करामत आहे. शब्द हा काही साधा नाही. शब्दामुळेच बायको झाली. बायकोला शब्द दिला म्हणून पोरं झाली. आई बापाला शब्द दिला म्हणून पोरं झाली. सगळं शब्दावर चाललंय.
फक्त काही शब्द प्रकट होतात, काही प्रकट नाही होत, काही आतमध्येच राहतात. तर शब्दाचं दोन रूप असतात, एक म्हणजे प्रकट होणं आणि एक आतल्यात घुटमळणं. आता तुम्ही कितीतरी लोक आतल्यात घुटमळत असाल, महाराजांना असं बोलायचं होतं, तसं बोलायचं होतं, पण काय नाही बोललो, नाही का. तर जगातमध्ये आपण महाराज काय जगातल्या सगळीकडे आपलं काय असतं, काही शब्द आणि काही शब्द असं होतं, कधी इकडे कधी इकडे असं होतं, ठीक आहे नाही. पण हा सगळा खेळ शब्दावर चालतो. म्हणून आपल्या ह्या शब्दाने जेवढं तयार करून ठेवलंय, हे सगळं जे तयार करून ठेवलंय, म्हणजे आपल्याला आतमध्ये सुद्धा जे वाटतं की मी पापी आहे, हा काय शब्द. मी पुण्यवान आहे, हा काय शब्द आहे. मी सुखी आहे, शब्द आहे. मी दुःखी आहे, मी शब्द आहे. आणि मग ते पुढे प्रकट झालं तर मग त्यानुसार सगळ्या क्रिया होत जातात. म्हणून पदार्थ आणि क्रिया ह्या नंतर आहेत, आधी विचार आहे. आणि विचार हा शब्दरूप असतो. पहिल्यांदा तो सूक्ष्म असतो, नंतर तो स्थूल रूपावर येतो. विचार कागदावर येईल का नाही, आणि त्या कागदावर आलेल्या विचाराचं क्रिया होईल का नाही, आणि त्या क्रियेतून तसा पदार्थ तयार होईल का नाही, हा पुढचा विषय असतो. म्हणून पहिल्यांदा विचार हा शब्दरूप असतो सूक्ष्म रूपाने, तो कागदावर आला तर त्याला स्थूल रूप येतं. कागदातून त्याची क्रिया झाली आणि मग प्रत्यक्ष पदार्थ तयार झाला की मग ते पुढचं वाढलेलं आहे. असो, तर हे सगळं कुठून आलंय, ते शब्दातूनच आलेलं आहे. तर ज्ञान हे जे आहे, हे ज्ञान आपल्याला जर सच्च आणि आनंदाचं व्हायचं असेल तर पहिल्यांदा आपल्या कक्षेत जे येतंय, या आपल्या कक्षेत येणाऱ्या सगळ्या पदार्थांचा, विचाराचा आणि क्रियेचा आपल्याला निर्णय लावायला पाहिजे. त्याच्याविषयी आपल्याला सत्य बुद्धी जी आहे तीच नष्ट करायला पाहिजे. सत्य जे आहे ते इतक्या सहजासहजी ते सत्य नष्ट होणार नाही. सोपं काय आहे की मी तुम्हाला सांगितलं, जगात कोणाला बोलायचंच नाही ना आपल्याला. सोपं कशामुळे आहे, सोपं फार आहे. इतकं सोपं आहे की याच्या इतकं सोपं काहीच काम नाही जगात. बघा, जगात सगळं अवघड आहे, फक्त सोपं हे आहे. हे काय सोपं आहे, कारण फक्त आपल्यालाच करायचं. बाकीचं अवघड आहे, पण बाकीचं करायची सवय पडल्यामुळे सोपं वाटतंय. हे सोपं आहे, कारण ह्याला निर्णय फक्त स्वतःला लावायचा आहे आणि फक्त मुद्रांकित करून घ्यायचं, एवढाच असतो विषय. बाकीचा अवघड कसं आहे, कारण आपण एखादा शब्द घरात टाकला तर तो पूर्ण होईल का नाही याची गॅरंटी नसते, त्याचं टेन्शन डोक्याला. म्हणजे आपण जर घरात म्हणावं की उद्या जेवायला आपल्याला पुरणपोळी करा किंवा काहीतरी करा, असं चांगलं आपण जर सांगायचं ठरलं तर मोठं टेन्शन असतं कोणाला सांगणाऱ्याला. म्हणजे शब्द टाकावा तर तो होईलच का नाही खरा, ह्याचं टेन्शन असते. पण आपणच आपल्याला सांगितलं की आज घरी, ऑफिसमधून घरी जाताना आपण पाणीपुरी खावी, तर कोणाला सांगावं, स्वतःलाच सांगावं, दुसऱ्याला काही सांगू नये. आपण जाऊन पाणीपुरी खावी, काही अडचण आहे काय. पण जर आपण म्हटलं की घरी जाऊन घरच्यांना म्हणू आज चला बाहेर जाऊ पाणीपुरी खायला, तर मोठा प्रश्न आहे की घरचे येतील का नाही येतील. बरं, त्यांना जर म्हटलं पैसे तुम्ही द्यायचे तर अजून मोठा प्रश्न आला, आहे की नाही. तर हे अशा अडचणी आहेत. म्हणून पण ते आपल्याला जर सांगितलं तर आपल्याला सांगितलं सोपं असतं, सगळं सोपं आहे आपल्याला. दुसऱ्याला नाही सांगायचं. दुसऱ्याला सांगितलं की अवघड आहे. आता मी हे माझं मला शिकवत बसलं तर सोपं आहे, तुम्हाला सांगितलं मला टेन्शन. आता यातले किती ऐकतील, नाही का. बरं, किती ह्याच्यानं बाहेर गेले तर विसरून जातील, टेन्शन आहे ना. ते सांगितल्यामुळे टेन्शन आलं का नाही. म्हणून महाराजांनी गप्प बसावं, कोणाला काही सांगू नये. नाहीतर मग काय लक्षात घ्यावं, मृगजळवत लक्षात घ्यावं. सांगायचा मुद्दा आहे की सोपं कधी असतं, जेव्हा आपणच आपल्याला सांगतो तेव्हा सोपं असतं. आपण दुसऱ्याला सांगत बसलो की अवघड होऊन जातं. म्हणून हा निर्णय जो आहे तो जगात कोणालाही सांगू नये. मग जगात काय करावं, जगातले जसे म्हणतील तसं खरं आहे. एखादा म्हटला ही पूर्व दिशा आहे तर आपण म्हणायचं बरोबर आहे. उद्या तोच माणूस आला म्हटला काय मूर्ख माणूस आहे, ही उत्तर दिशा आहे, तर म्हणजे बरोबर आहे. तर मग काल तर तू म्हटलं ही पूर्व दिशा आहे, म्हटलं हो काल बरोबर म्हटलं, तू म्हटलं होतं ना काल, कशाला तुझ्याशी वाद करू मी, ऐक ना. म्हणून एखादी जर स्त्री म्हटली तुम्हाला की मी तुमची बायको आहे, आपण त्यांना म्हणावं हो, आपल्याला काय फरक पडतोय, आहे की नाही. मग त्याप्रमाणे राहू दे, तेव्हा जेव्हा जायची तेव्हा जाते, नाही का. सो जे दिसतंय त्याला सगळ्यांचा निर्णय लावत चला, ते म्हणतात म्हणून आहे तसं. नाहीतर आपल्याला काही आपलं तसं मानायची गरज नाही. म्हणजे आपल्याला जगाविषयी काय मत आहे, आपलं जगाविषयी आपलं काय मत आहे तर कसं आहे, जिथपर्यंत ढग येत नाही तिथपर्यंत मृगजळ, ढग आले की मृगजळ गेलं. तसं जिथपर्यंत ढग येत नाही म्हणजे यम येत नाही तिथपर्यंत शरीर, तिथपर्यंत शरीर. नाही तर शरीर म्हणजे काय, मृगजळवत आहे. यम आले की चालला घेऊन याला, तो त्याची व्यवस्था करून देईल, आपल्याला काय करायचं त्याचं.
आपण कशाला याचं टेन्शन घ्यायचं एवढं? आता ढग यायची फक्त वाट बघायची. बरं ढग काय आपल्याला सांगून येतात काय? त्याला येतील तेव्हा येतील, ठीक आहे ना. ढग म्हणजे मृगजळ नाहीसा करणारी गोष्ट. पण जिथपर्यंत ढग येत नाही, जिथपर्यंत पृथ्वी फिरत नाही, तिथपर्यंत मृगजळ राहणारच आहे. त्यामुळे जिथपर्यंत ढग येत नाही, जिथपर्यंत पृथ्वी फिरत नाही, तिथपर्यंत सुख दुःख पाप पुण्य चांगलं वाईट म्हणजे कुठल्याही क्रिया कुठलेही विचार आणि कुठलेही पदार्थ राहणारच आहे. कुठल्याही क्रिया कुठलेही पदार्थ कुठलेही विचार कुठपर्यंत राहतील? ढग येत नाही तिथपर्यंत आणि पृथ्वी फिरत नाही तिथपर्यंत राहणार. त्याच्यानंतर एकदा ते फिरले की मग संपलं ते. आणि पुन्हा ढग गायब झाले तर पुन्हा येते, जाऊ दे होती नाही. मग ढग आले गेले, मग मृगजळ दिसलं नाही दिसलं म्हणून काय ते पाणी ठरतं काय? तरी ते पाणी नाहीये. ढगाच्या येण्या जाण्यावर पाण्याचं सत्यत्व अवलंबून नाही. सूर्याच्या येण्या जाण्यावर मृगजळाचं सत्यत्व अवलंबून आहे का? सूर्याच्या येण्या जाण्यावर मृगजळाचं सत्यत्व आहे का? सूर्य आला तरी आणि नाही आला तरी मृगजळ सत्य नाही. म्हणून आपल्याला हे वाटलं तरी आणि नाही वाटलं तरी, हे वाटलं तरी आणि नाही वाटलं तरी सत्य हे लक्षात येणं गरजेचं आहे. हळूहळू लक्षात यायला पाहिजे. आपल्याला काय वाटतं ह्याच्यापेक्षा काय आहे त्याला जास्त. आपण ज्याला आपलं समजतोय त्याला आपलं समजतो म्हणून ते आपलं होणार आहे का? ते आपलं होणार नाही. ज्याला आपलं समजतो ते आपलं समजल्यामुळे आपलं होणार नाही. आपल्याकडे राहिलं म्हणून आपलं होणार नाही, आपल्याकडे नाही राहिलं म्हणून आपलं नाही असं नाही. कुठलाही पदार्थ कुठलीही क्रिया कुठलाही विचार यांचा निर्णय लावणं गरजेचं आहे. ह्याच्यामधली सत्यत्व बुद्धी नष्ट करणं गरजेचं आहे. यातली सत्यत्व बुद्धी कशी नष्ट होईल हाच फक्त परमार्थ आहे. हेच फक्त ज्ञान आहे. बाकी काही ज्ञान कमवू नका जगामध्ये. तुम्ही कुठलं ज्ञान कमवाल का नाही कमवाल याला काही अर्थ नाही. कुठलं ज्ञान कमवायला पाहिजे? याच्यातली सत्यत्व बुद्धी घालवण्याचं आपल्याला ज्ञान कमवायला पाहिजे. कारण याच्यातली सत्यत्व बुद्धी गेली की अज्ञान जातं आणि अज्ञान गेले की ज्ञान तयार होत असतं किंवा ज्ञान राहतं. तर ते ज्ञान पाहिजे आपल्याला. ज्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला कशासाठी आहे? सत आणि आनंदच्या प्राप्ती किंवा सतरूपता आणि आनंदरूपता कळण्यासाठी ते ज्ञान आपल्याला पाहिजे. ते ज्ञान कशात आहे? याच्यातलं सत्यत्व घालवण्यात ते ज्ञान आहे. बाकी कुठल्याही रीतीने ते ज्ञान होत नाही. कुठलीच रीत नाही त्याला. याच्यातलं सत्यत्व घालवलं तरच विरक्ती आहे आणि विरक्ती असली तरच ज्ञान आहे. जगातल्या कुठल्याही पदार्थ विचार आणि क्रियांची विरक्ती पाहिजे असेल तर त्याच्यातलं सत्यत्व कळलं पाहिजे. सत्यत्व त्यातलं कळलं पाहिजे म्हणजे सत्यत्व त्यातलं गेलं पाहिजे. त्यातलं सत्यत्व गेलं की तो पदार्थ जात, तो विचार जात, ती क्रिया संपत. सत्यत्व कळण्याने म्हणजे सत्यत्व त्याच्यातलं सत्यत्व जे आपण ठेवलं होतं ते सत्यत्व आपण नष्ट केल्याने तो पदार्थ नष्ट होत नाही, ती क्रिया नष्ट होत नाही, तो विचार नष्ट होत नाही. म्हणजे तो विचार राहिला तरी, ती क्रिया राहिली तरी आणि तो पदार्थ राहिला तरी सत्यत्व नष्ट होऊ शकतो. आणि सत्यत्व नष्ट होण्याने ज्ञान तयार होतं. पण लोकांना असं वाटतं की सत्यत्व नष्ट करणं म्हणजे तो पदार्थच नष्ट करणे किंवा ती क्रियाच नष्ट करणे किंवा तो विचार नष्ट, असं लोकांना वाटतं. मग नष्ट करणे म्हणजे मग नष्ट दोन प्रकारे होतं. आपण त्या पदार्थापासून दूर गेले की आपल्यासाठी तो नष्ट होतो. त्या विचारापासून दूर झालो की तो विचार आपल्यासाठी नष्ट होतो. त्या क्रियेपासून आपण दूर झाले की आपल्याला असं वाटतं की आपण ते नष्ट केलं. ती क्रिया आपण केली नाही की ती क्रिया नष्ट झाल्यासारखी वाटते. तो विचार आपण केला नाही की तो विचार नष्ट झाल्यासारखा वाटतो. तो त्या पदार्थाचा संग केला नाही, त्या पदार्थाकडे गेलो नाही आपण, तो पदार्थ नष्ट झाल्यासारखा वाटतो. लोक असं करतायत. काय करतायत? एखादा साधक आई वडिलांचा त्याग करतो आणि संन्यास घेतो. आता संन्यास घेतल्यानंतर तो अख्खा आयुष्य परमार्थ करतो. पण त्याच्या मनातून ही माझी आई हे जातच नाही का? तो म्हातारा जरी झाला तरी त्याच्या मनात हे राहतं ही माझी आई आहे. सत्यत्व बुद्धीने राहतं ते. म्हणजे आईपासून दूर गेल्याने आईचं सत्यत्व गेलं काय? ते गेलेलं नाही, ते तसंच आहे. फक्त आईपासून दूर गेल्यामुळे त्याचे जे काही क्लेश वगैरे असतील किंवा त्याचे काही हे ते होत नाहीत. एखाद्या पदार्थापासून दूर गेल्याने त्या पदार्थाचा जो परिणाम असतो तो फक्त होत नाही, बस एवढंच आहे.
पण त्यातलं सत्यत्व बुद्धी गेली नाही हे महत्वाचं आहे. पदार्थापासून दूर गेल्याने त्यातली सत्यत्व बुद्धी जात नसते. म्हणजे त्याच्यापासून विरक्त झाल्यासारखा वाटला तरी त्यापासून विरक्त झालेला नसतो. कारण त्याच्या आतमध्ये तो पदार्थ सत्य आहे असं त्याला माहित असतं. ही माझी आई आहे, हा माझा बाप आहे, ही माझी बायको आहे, हा माझा नवरा आहे, अमकं माझं आहे, तमकं माझं आहे, हे त्याचं राहतच. तर पदार्थ, विचार आणि क्रिया यांच्यापासून दूर जाण्यामध्ये परमार्थ आहे असं जगाचा समज आहे. जगाची अशी समज आहे. हे फार आश्चर्याची गोष्ट आहे. आणि हे शिकवणारे कोणी नाही. आणि एखाद्याने शिकवलं तरी त्याला ते पचणार नाही. ज्या पदार्थांचा आपल्याला त्रास होतो त्या पदार्थापासून दूर गेलं की सुख होणारच आहे. साधं गणित आहे. ज्या पदार्थाचा आपल्याला त्रास होतो त्याच्यापासून दूर गेलो तर काय होईल? सुख होईल. ज्या पदार्थापासून आपल्याला सुख मिळतं त्याच्यापासून दूर गेलो तर काय होईल? प्रश्न नाही कळला. ज्या पदार्थापासून आपल्याला सुख होतं त्या पदार्थापासून जर आपण दूर गेलो तर काय होणार आहे? दुःख होईल. याच्या पलीकडे काय होणार आहे? त्यातलं सत्यत्व जाणं येण्याचा प्रश्न कुठे येते? एखाद्या माणसाने घराचा, प्रपंचाचा त्याग केला आणि तो आश्रमात जाऊन राहिला. घरापासून जर त्याला सुख होत असेल तर आश्रमात जाऊन राहिल्यानंतर त्याला घरापासून दूर जाण्याचं दुःख होईल. ते किती दिवस राहील? काही दिवस राहील. जितक्या प्रमाणात तो त्या पदार्थाशी एकरूप होता तितक्या दिवस राहील. मग कालांतराने तो आश्रमाशी एकरूप झाला. आता आश्रमातून जर त्याला बाहेर काढलं, समजा ट्रस्टचे अध्यक्ष आले आणि त्याने म्हटलं आता तुम्ही निघा, म्हणजे ट्रस्ट आलं आणि ट्रस्टने म्हटलं चला महाराज आता आपला घाजा गुंडळा, बारदाना उचला आपला, असं जर म्हटले आणि महाराजांना खरंच हाकललं तर महाराजांना काय होणार? नको होणार. कुठल्याही पदार्थापासून आपण दूर गेलो तर जेवढ्या प्रमाणात आपण त्या पदार्थाशी अडकलेलो होतो, त्या पदार्थात गुंतलेलो होतो, तेवढ्या प्रमाणात दुःख होतं. आणि ज्या पदार्थात आपण गुंतलोच नव्हतो त्याच्यापासून दूर गेल्याने काय होतंय? काही होत नाही. आणि ज्या पदार्थापासून आपल्याला त्रास होता त्या पदार्थापासून दूर गेलो तर शेजारचा वामन म्हणजे एक उदाहरण, शेजारचा वामन हा आपल्याला फार रोज शिव्या देत होता आणि तो जर मेला तर आपण जरी त्याच्या मैतीला गेलो आणि म्हटलो अरे वाईट झालं, पण आतमध्ये किती खुश असणार आपण. त्याचा जर आपल्याला रोजच त्रास असला नाही का, शेजारच्या वामनाचा जर आपल्याला रोजच उठ सूट त्याचा त्रास, रोज उठ सूट तो शिव्या देणार, मारामारी, भांडणं, अमकं तमकं चालू आहे. आणि जर वामन गेला म्हणजे त्या पदार्थाच्या जाणीने आपल्याला सुख आहे का दुःख आहे? गेला म्हणण्यापेक्षा मी दुसऱ्या गावाला राहायला गेला असं म्हणतोय मी. समजा तो दुसऱ्या गावाला राहायला गेला तर आपण नाचणार का नाही? आपण खुश होणार का नाही? पण वामन आहे कुठंतरी आहे वामन. म्हणजे वामनाची सत्यत्व बुद्धी राहणार ना, जागा बदल त्याची. काय झालं? तसा माणूस मेला तरी कुठंतरी आहे या भावनेने आपण पिंडदान करतोच का नाही? आपण काही सोडतो का त्याची सत्यत्व बुद्धी? पणजोबा माझा मेला, आता पणजोबा गेला म्हटल्यानंतर आपण काही एवढे त्याला सोडतो का लगेच? आपण पिंडदान करतो, 13वा घालतो, वर्ष श्राद्ध घालतो, वर्ष श्राद्ध घालतो की आजोबा बरोबर फिर बरं का तिकडं. म्हणजे आपण सोडतो का त्याला? आपण फार पट्टीचे आहोत. आणि हे पिढ्यानपिढ्या आपल्याला शिकवलंय की वर्ष श्राद्ध घातल्याशिवाय त्यांची गती कशी होणार. बरे धर्मशास्त्रांनी पण चांगलं परखडपणे सांगितलेलं आहे. म्हणून त्याची सत्यत्व बुद्धी सोडत नाही. त्यांची सत्यत्व बुद्धी जिथं सोडे ना आपण, तिथं ह्यांची काय सोडायचं आहे? नाही का, जी गेली त्यांची सत्यत्व बुद्धी सोडायला तयार नाही आपण आता. उलट लोक काय तर मला पण बोलत या महाराज, मला पण बोलवतात वर्ष श्राद्धाला या म्हणून, किंवा श्राद्धाला जेवायला या. कुठल्या श्राद्धाला जेवायला तुझं कसलं श्राद्ध घालतो? आता ह्या वर्षी काही लोक घालणार नाही श्राद्ध. आता जर त्यांच्याविषयीची सत्यत्व बुद्धी आपली जात नाही तर जे आपल्या सोबत यांच्याविषयी सत्यत्व बुद्धी जाणार कशी? जाऊ शकत नाही. ती कशी जाणार? जाणार कशी? जाऊ शकते का? जाऊ शकत नाही. मग ज्ञान होणार कसं? म्हणजे हा छिद सुशब्द आहे, हा छिद, या छिदची प्राप्ती होणार कशी? तर पदार्थाचा त्याग किंवा पदार्थाचा स्वीकार, विचारांचा त्याग किंवा विचाराचा स्वीकार, क्रियेचा त्याग किंवा क्रियेचा स्वीकार, याच्यामध्ये परमार्थ नसून यांच्यावर असलेल्या सत्यत्व बुद्धीच्या नष्ट करण्यामध्ये परमार्थ आहे. आणि हे कोणी करावं लागतं? आपण स्वतः करायला. आणि कोणाला सांगावं लागतं? स्वतःला सांगावं लागतं. स्वतःला शिकवावं लागतं. स्वतःला शिकवत राहावं लागतं. आणि स्वतःला शिकवून काय करावं लागेल? त्याचा निर्णय लावला पाहिजे, ठाम निर्णय झाला पाहिजे की आता आपल्याला कळलं हे काय, कळलं पाहिजे काय आता.
बस एकदा कळलं ना आपल्याला काय आहे, तो विषय संपला. कळल्यानंतर भीती नाही. भीती कुठपर्यंत दाखवते हे जग? ही माया जी आहे ही भीती कुठपर्यंत दाखवते? कळत नाही तिथपर्यंत माया भीती दाखवते, तिथपर्यंतच भीती आहे. माया ही भीती कुठपर्यंत दाखवते? तिथपर्यंतच दाखवते. कुठपर्यंत? लहान मुलं आहे, लहान मुलं, एक लहान मुल दुसऱ्या लहान मुलाला भीती दाखवतं, तर दुसरं लहान मुल घाबरतं. एक लहान मुल दुसऱ्या लहान मुलाला भीती दाखवतो, हो असं करतो, म्हणजे तो घाबरतो, म्हणून घाबरलो. पण मोठ्या माणसाचं असं म्हणलो हो, तर मग तो मोठा माणूस पण काय म्हणतो, हा घाबरलो. पण त्याला माहित असतं तो घाबरतो पण घाबरत. तर साधू घाबरल्यासारखा वाटला तरी घाबरत नाही. त्याला कळलेलं असतं हे भाव म्हणजे काय आहे, पण लहान मुलाला कळत नाही. तसं ही माया भीती दाखवते. कोणाला? अख्ख्या जगाला भीती दाखवते. आणि सगळं जग खरं घाबरतं. साधू पण घाबरल्यासारखा दिसतो पण घाबरत, म्हणजे रडताना दिसेल, हसताना दिसेल, सुखात दिसेल, दुःखात दिसेल, पापात दिसेल, पुण्यात दिसेल, धर्मात दिसेल, अधर्मात दिसेल, पदार्थात दिसेल, विचारात दिसेल, कशातही दिसेल, पण त्याच्यात राहत नाही. त्याच्यात राहत नाही. हीच तर कला आहे परमार्थामध्ये. काय? हीच कला आहे. तर गंमत आहे परमार्थ म्हणजे काय. माया म्हणजे काय फार मोठा विषय नाही. माया म्हणजे काही फार मोठा विषय नाही. पण मायाला चितपट करणं तेवढं सोपं पण नाही. हे कसं आहे की मल्ल जर श्रेष्ठ असेल तर डावपेच सगळे कळतात, नाही तर कळत नाही. सगळे डावपेच शिकायचे असतील तर काय पाहिजे? काय पाहिजे? गुरु पक्का पाहिजे. सद्गुरू जर श्रेष्ठ असेल तर मग बरोबर सुटतो. पण आपल्याला हेच कळत नाही की नक्की काय आहे, नाही का. म्हणजे आपला गुरुचाच काय निर्णय लागत नाही, गुरुच खरे आहेत का खोटे. म्हणजे आपल्याला सद्गुरूचाच प्रश्न आहे मोठा की सद्गुरू बरोबर का चूक आहे, नक्की काय आहे, असा प्रश्न जिथपर्यंत राहतो त्याला काही कळत नाही का. सत्य बुद्धी नष्ट करणे हेच चितत्व आहे. सत्य बुद्धी नष्ट करणे आणि कोणाची? अख्ख्या जगाची, त्रिलोकाची आई करत नाही. एवढं करत बसू नका. आणि एवढं करणं अशक्य आहे. कोणीच नाही करू शकत. कोणीच करू शकत नाही. फक्त आपल्या कक्षेत येणाऱ्याचं केलं की अख्ख्या जगाची अपमत होते. अपमत होऊन जाते, त्याची अपमतच होते. म्हणून आपल्याला काही आता अंटार्क्टिकावर काय आहे, तिथल्या पदार्थांची काही सत्यत्व बुद्धी घालवायची का? अंटार्क्टिकावर असलेल्या पदार्थांची सत्यत्व बुद्धी आपल्याला घालवण्याचा प्रश्न, आपण जर कर्मधर्म संयोगाने अंटार्क्टिकावर पोहोचलो तर तिथल्या पदार्थांची सत्यत्व बुद्धी घालवणं आपलं काम. नाही तर आत्ता काम आहे का? नाही तर बरंच आपण म्हणायचं मी अंटार्क्टिकावर आहे आणि आता अंटार्क्टिकावरच्या पेंग्विनची मी सत्यत्व बुद्धी घालतो. पेंग्विन हा काही खरा पदार्थ नाही, तो मृगजाळासारखा आहे. कशाला करत बसायचे? आपल्याला आलंच नाही तो पदार्थ, जे आलंच नाही आपल्या समोर त्याच्याविषयी काय आपण निर्णय लावत बसावं? जे येतंय आपल्या पदरात त्याचा निर्णय लावा. नाही तर बऱ्याच वेळा आपण न आलेल्या विचारांवर अडकून पडतो. न आलेल्या विचारांवर, न आलेल्या पदार्थांवर, न आलेल्या क्रियांवर आपण गुंतून बसतो. न आलेल्या म्हणजे भविष्यात. आणि जे होऊन गेलं, जे काळाच्या उतरत गेलं, त्या विचारांवर, त्या पदार्थांवर आणि त्या क्रियेवर आपण गुंतून बसतो. म्हणून भूत आणि भविष्य काळातल्या पदार्थ, विचार आणि क्रियांचा इथे संबंध नाही. वर्तमान काळामध्ये जे पदार्थ, विचार आणि क्रिया आहेत त्यांचा निर्णय लावा. एवढंच काम आहे आपलं, बाकी काहीच नाही. म्हणजे मागच्या क्षणाला जो पदार्थ होता, मागच्या क्षणाला जो विचार होता, मागच्या क्षणाला जे क्रिया होता, त्यांचा विचार करायचं काहीच कारण नाही. त्यांचा निर्णय लावायचं काही कारण नाही. तर ते गेलं. भूतकाळातला कुठला पदार्थ आता निर्णय लावण्याच्या कामाचा आहे? काही कामाचं नाही. भूतकाळातला कुठला विचार निर्णय लावायच्या कामाचा आहे? भूतकाळातला कुठली क्रिया आता निर्णय लावायच्या कामाची? काहीच कामाची नाही. आपल्या कामाचं काय आहे? भविष्यकाळातलं. भविष्यकाळातला तरी काय निर्णय लावायचा आहे? काय लावायचं? वर्तमान काळातला निर्णय लावायचा. किती सोपं आहे आपल्याला. 3 काळाचा विचार करायचा. साधारण माणसाला, संसारी माणसाला 3 काळाचा विचार असतो. जो 3 काळाचा विचार करतो तो मूर्ख संसारी माणूस आहे. त्याला रात्रंदिवस 3 काळाचा विचार असतो. कोणाला? आपण 3 काळाचा विचार करत असतो तो आपण अतिमूर्ख संसारी मनुष्य आहोत. रात्रंदिवस आपण 3 काळाचा जर विचार करत असतो, सत्यत्वाने ते पण गंमत म्हणून करत असेल तर निराळा भाग आहे. गंमत म्हणून जर आपण विचार केला तर समजा मी उद्या पंतप्रधान झालो, असा आपण गमतीने विचार केला तर ठीक आहे हो. पण हा सत्यत्व बुद्धीने विचार केला नाही मी उद्या पंतप्रधान झालो तर मग त्याला इलेक्शनला उभं राहावं लागेल.
होतं अनेक अडचणी येतात पुढे. म्हणून गमतीने म्हटला मी उद्या पंतप्रधान झालो तर किंवा होईल आणि मग असं करीन मग तसं करीन, हा ठीक आहे, गंमत चालली तर बरं आहे नाही का. म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळाविषयी गमतीने तुम्ही जर जगत असाल तर बरं आहे, पण सत्यत्वाने जगत असाल तर दुःखाशिवाय काय हाताला लागत नाही, किंवा सुख, दुःख किंवा सुख. कारण दुःखाचा विषय आला तर दुःख आणि सुखाचा विषय आला तर सुख. म्हणजे 10 वर्षापूर्वी माझे जेव्हा दात आणि लिव्हर आणि हे सगळं चांगलं होतं तेव्हा 4-4 मिसळी एका वेळेस खात होतो, असं म्हणून सुखावणं हे आता काय कामाला येणार आहे. आता गेलं सगळं. आता एक मिसळ पचत नाही का, पचले आता नाही पचत, आता काय गेलं. तर नुसतं त्याने सुखावण्यात काय अर्थ आहे. किंवा 1 वर्षापूर्वी माझ्या शेजारच्या माणसाने मला शिवी दिली होती, आता हे डोक्यात ठेवून रडत बसण्यात काय अर्थ आहे. गेला तो विषय नाही का. म्हणून भूतकाळातला आणि भविष्यकाळातला या सगळ्याचा विचार करायचा आपला प्रश्न नाहीच आहे. आपला फक्त वर्तमान काळाचा विषय, आणि त्या वर्तमान काळाच्या विषयावर सत्यत्व नष्ट करणे हा आपला विषय. आपला कसला विषय. भविष्य काळातला पदार्थ, विचार आणि क्रिया सत्य नाहीत यात काही नवलच नाही. भूतकाळातलं सुद्धा काही सत्य नाही यातही काही नवल नाही. कारण तुम्ही त्याला धरून बघा, सापडत नाही. भूतकाळातलं काहीच हाताला लागेल का, भविष्य काळातलं काही हाताला लागतंय का, आता काहीच लागत नाही. म्हणजे दोन्ही काळातलं काही हाताला लागत नाही. राहिला मग वर्तमान काळ. वर्तमान काळातलं जे काही हाताला लागतंय, विचार, पदार्थ आणि क्रिया, तर या हाताला लागतायत, बरोबर आहे. पण त्यापासून मग सुख आणि दुःख होणार हेही बरोबर आहे. पण आपल्याला त्याचा निर्णय लावायचा आहे की तो सत आहे की नाही. त्यातलं सत्यत्व नष्ट करणे हा आपला परमार्थ. म्हणून यांच्यातलं सत्यत्व नष्ट करा. यांच्यातलं सत्यत्व नष्ट झालं की अज्ञान गेलं, आणि अज्ञान गेलं म्हणजेच ज्ञान झालं. मग ज्ञान जेव्हा होईल, म्हणजे जेव्हा चिदत्व आपल्याला लक्षात येईल, हे कोणाचं आहे, हे आपला विषय चाललाय. कोणाचा. आपल्याला आपलंच चिदत्व लक्षात येईल, त्या पदार्थाचं नव्हे. ज्ञान त्याचं नाही होणार आहे. आपल्याला त्याचं ज्ञान व्हावं हा भ्रम आहे. आपण जगातल्या पदार्थांचा, विचाराचा आणि क्रियेचा जो अभ्यास करतो तो त्याच्या ज्ञानासाठी करतो. या प्रक्रियेमध्ये त्याचं ज्ञान नाही होत, आपलं ज्ञान होतं आपल्याला. हा एवढा मोठा फरक आहे. म्हणजे जगातली माणसं जर या फुलाचा अभ्यास करू लागली तर त्यांना कशाचं ज्ञान होईल, फुलाचं ज्ञान होईल. पण परमार्थामध्ये मी तुम्हाला जी प्रक्रिया सांगतोय त्या प्रक्रियेतून जर तुम्ही गेले आणि ह्या फुलाचा विचार केला तर तुम्हाला फुलाचं ज्ञान नाही होणार. कोणाचं ज्ञान होईल, तुम्हाला तुमचं ज्ञान होईल. हे तर गमतीशीर आहे की नाही. म्हणजे पंढरपूरच्या विठोबाचा जर निर्णय लावला तर पंढरपूरचा विठोबा नाही कळणार, तुम्ही कळाल तुम्ही कोण आहे. म्हणून फुल पण कळून घ्यावं तर काय, फुलाच्या कळण्यात काय कळलं पाहिजे, आपलं चिदत्व कळलं पाहिजे. जगातलं काहीही कळण्यात आपल्याला आपलं चिदत्व कळलं पाहिजे, म्हणजे तो चिद कळला पाहिजे. म्हणून नुसतं मी चिद रूप आहे असं म्हटल्याने हे होणार नाहीये. कारण इथं शब्दानुवित समाधी सांगितली आहे. म्हणजे एखाद्याला असं वाटू शकतं की नाही आपण आता सच्चिदानंद आहोत, अहम सच्चिदानंद रूपो, असं आपण म्हटलं की आता आपल्याला ब्रह्मज्ञान होईल. गैरसमज आहे, तसं काय होत नाही. म्हणजे एखादा रोज म्हणत, सकाळी उठल्यापासून म्हणत राहिला मी चिद्रूप आहे, चिद्रूप आहे, चिद्रूप आहे, म्हणजे तो चिद्रूप होईल नाही, तसं नाही होणार. तो शब्द जो आहे त्या शब्दाची व्याप्ती लक्षात घेतली पाहिजे. तो शब्द प्रकट झालेलाच नाही, तर तो सूक्ष्म असतो, आणि तो सूक्ष्म शब्द अनेक गोष्टी निर्माण करणार असतो. म्हणून त्या सूक्ष्म असलेल्या शब्दाचा जप करायला पाहिजे. कुठल्या शब्दाचा, चिद. चिद हा सूक्ष्म रूपाने असलेला शब्द आहे. जेव्हा या विषयाविषयी आपलं जे सत्यत्व आहे ते आपण नष्ट करू तेव्हा जे चिदत्व लक्षात येईल, तो जो चिद शब्द आहे तो चिद शब्द पाहिजे आपल्याला. आपल्याला चिद शब्द पाहिजे, पण कुठला, यांचा निर्णय लावल्यानंतर जे ज्ञान तयार होतं तो चिद शब्द पाहिजे. मातीचा गोळा आहे. आता ह्या मातीच्या गोळ्याला कुंभाराच्या चाकावर ठेवलं. आता त्या चिखलाच्या गोळ्यामध्ये मडकं आहे. काय मडकं आहे, पण ते कसं आहे, सूक्ष्म आहे, गुप्त आहे. जेव्हा तो कुंभार ते मडकं म्हणजे ते चाक फिरवेल, ते चाक फिरून त्या मातीला आकार देईल आणि मग मडकं तयार होईल, तेव्हा ते मडकं पाहिजे आपल्याला. ते मडकं कसं आहे, गुप्त आहे, सूक्ष्म आहे. तसं या मगाशी सांगितलेल्या सगळ्या याच्यामध्ये जे सत्यत्व आहे, हे सत्यत्व नष्ट केलं ही प्रक्रिया आहे. हे नष्ट केल्यानंतर जे मडकं तयार होईल, म्हणजे जे ज्ञान तयार होईल, ते ज्ञान जे ते ज्ञान आपल्याला अपेक्षित आहे. ते ज्ञान जे आहे तो हा शब्द आहे. तो शब्द आहे आपला. तो
ते ज्ञान हा शब्द आहे इथे. मग तो शब्द लक्षात आल्यानंतर जी समाधी लागेल, जी अवस्था तयार होईल, ती ही शब्दान्वित समाधी आहे. शब्दान्वित समाधी म्हणजे असंग, मी असंग आहे, मी असंग आहे, मी सद्रूप आहे, मी चिद्रूप आहे, मी आनंदरूप आहे असं म्हटल्याने ही समाधी लागणार नाही. आणि असं झालं असतं तर अनेक लोक पटापट सगळे समाधीत गेले असते. त्यामुळे तुम्ही रोज जरी सकाळी उठून हा ग्रंथ काढून ओरडत बसले की मी सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे, तर लोक मारतील, त्याच्या पलीकडे काहीच होणार नाही. त्यामुळे हे काही करायचं नाही. म्हणून मी सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे असं ओरडत बसणं, बोलत बसणं, सांगत बसणं काही नाही. हे काहीच करू नका. तुम्ही जेव्हा सत्यत्व काढाल, या इकडचं सत्यत्व काढल्यानंतर आपोआप चित्त तयार होईल. आणि चित्त जेव्हा तयार होईल तर तेव्हा ते आतमध्ये सूक्ष्म रूपाने तुम्हाला लक्षात येईल. बघ, जसं कुंभाराला कळतं, जेव्हा माती किंवा तो चिखल जेव्हा फिरतो तेव्हा आजूबाजूला बसणाऱ्या माणसांना मडकत दिसत नाही. कुंभार जेव्हा माती मळतो तेव्हा सुद्धा त्याला मडकं दिसतं. आणि चाक फिरल्यानंतर, त्याला आकार दिल्यानंतर त्याला मडकं दिसतं. त्यामुळे ती प्रक्रिया जो करत असतो त्याला ते दिसत असतं. तसं तुम्ही प्रक्रिया केली की तुम्हाला दिसत जाईल ते चिदत्व. म्हणजे तो शब्द जो आहे तो मूर्त रूपाला येत राहील. कोणाकडे? स्वतःकडे मूर्त रूपाला येत जाईल ते ज्ञान. आणि मग एक वेळ अशी येईल की तुम्हाला पक्क लक्षात येईल की हे चिद आहे, हा चिद शब्द आहे तो, असा तो शब्द लक्षात येईल. आणि मग जसं शेजारी बसलेल्या माणसालाही कळतं की हे मडकं आहे, तसं तुम्ही जगात जरी फिरू लागले तर तुम्हाला जगातल्या लोकांनाही कळेल की अरे ह्याच्याकडे चिद आहे, म्हणजे ह्याच्याकडे ज्ञान आहे. पण कोणाला कळेल? मडकं हा प्रकार ज्याला माहिती आहे त्यालाच कळेल. ज्याला मडकं, ज्याने आयुष्यात कधी पाहिलंच नाही. आणि हा कुंभार जर अख्ख्या अशा देशात घेऊन गेला ते मडकं की ज्यांनी आयुष्यभर कधी मडकं हा प्रकार पाहिलंच नाही, त्यांना म्हटलं काय आहे काय आहे काय आहे, तर तो काय सांगणार? ते सांगणार काय मडकं आहे म्हणून? का त्यांना माहितीच नाही, मडकं त्यांना माहितीच नाही. तसं तुम्हाला जरी चिद कळलं, सूक्ष्म रूपाने स्पष्ट झालं, तरी शेजारच्यांना हे चिद कळेल काय? नाही, त्यांना ते कळणार नाही. का? कारण त्यांना त्या चिदची ओळख नाही. पण जर साधू असेल की ज्याला त्याची चिदची ओळख आहे, त्या साधूला नक्की कळेल की ह्याचं चिद प्रगट झालंय, ह्याला काय झालंय, कारण त्याला त्याची ओळख आहे. ज्याला ओळख आहे त्याला कळेल. जेवढं तयार झालं तेवढं कळेल. म्हणजे एका कुंभाराला दुसऱ्या कुंभाराचं मडकं लगेचच कळतं. एका कुंभाराने एक मडकं बनवलं तर ते मडकं दुसऱ्या कुंभाराला लगेच कळतं नीट तसं. पण माणसांना ते तसं कळत नाही. म्हणजे त्याच्यात काय गडबड आहे, काय आहे, सगळं दुसऱ्या कुंभाराला लगेच कळतं. पण तेच जर दुसऱ्या माणसाला दिलं तर गळकं जरी विकलं तरी कळत नाही का? कळेल नाही. पण जर दुसरा कुंभार असेल तर त्याला बरोबर कळेल की काय आहे. तसं एखादा महापुरुष ज्ञानी आहे का नाहीये हे दुसऱ्या महापुरुष असेल त्याला कळेल. नाही तर साधारण जण त्याला कळत नाही, त्यांना वाटत ज्ञानी आहे म्हणून. वाटण्याने काही होत नाही. म्हणजे तुम्हाला जरी वाटलं मी ज्ञानी आहे तर त्याने काही खरं फरक पडत नाही, उपयोग नाही. तुम्ही सगळे जरी माझी रोज पूजा करू लागले आणि मला म्हणले महाराज फार मोठे ज्ञानी आहात, फार मोठे ज्ञानी आहेत, मी मूर्ख आहे, तुम्हाला तुमच्या ह्या भुलीला भुलतोय, तर तुम्हाला काय कळते तो ज्ञान म्हणजे काय? ज्ञानी तुम्ही ज्ञानी व्हा आणि मग म्हणा महाराज तुम्ही ज्ञानी आहे, तर त्याला अर्थ आहे. अर्थ केव्हा आहे? तुम्ही आता माझी पूजा केली, मला महाराज म्हटले आणि ज्ञानी म्हटले, तर त्याला अर्थ शून्य, त्याला किंमत काही नाही. म्हणून तुमच्या या लालसेला बोलणारा असेल तर मी मूर्ख म्हणून महाराज ठरलो, हे की नाही? कधी किंमत आहे? तुम्ही ज्ञानी व्हा आणि मग येऊन मला म्हणा महाराज तुम्ही ज्ञानी आहात. आणि मग पण मी पण म्हणायला पाहिजे बरोबर आहे तू पण ज्ञानी आहेस, तेव्हा किंमत आहे. नाहीतर तुम्ही म्हणणार महाराज तुम्ही ज्ञानी आहात, मी म्हणणार तू मूर्ख आहेस, मग झालं का नाही गडबड? म्हणजे जुळणार कधी, योग्य कधी आहे? तुम्ही मला ज्ञानी म्हणावं आणि मी पण तुम्हाला ज्ञानी म्हणावं. एंड कधी आहे? तुम्ही महाराजांना म्हणावं महाराज तुम्ही, आणि महाराजांनी तुम्हाला काय म्हणावं. ह्याच्यापैकी एकाने जरी फसवणूक केली, विषय फसलेला आहे, तो काही खरं नाहीये, नाही का? म्हणून तुम्ही आता मला कितीही जरी काही म्हटले की फार मोठे महाराज आहे, फार असं आहे तसं आहे, हे काही नाही, त्याला काय अर्थ नाही, शून्य अर्थ आहे, त्याला काही अर्थ नाही. पहिले ज्ञानी व्हा आणि म्हणा काय? ज्ञानी व्हा आणि म्हणा काय? महाराज तुम्ही, आणि मग महाराजांनी पण काय म्हणावं, तुम्ही पण ज्ञानी आहात असं म्हणावं. मग जमलं का? गाठ पडे ठकठका त्याचे वर्म जाडे तुका, ठक आला ठक वागतो, ज्ञान याला ज्ञानी लागतो.
नाही तर मग हे काय चाललंय आपला टाइमपास, त्याला काही अर्थ नाही. म्हणून काय करा, ज्ञानी होऊन या. पुढच्या वेळेस येताना काय व्हा, आणि त्यानंतर हार घातला तर त्याला किंमत आहे, त्यानंतर पाया पडलं तर त्याला किंमत आहे. वारकऱ्यात एकमेकाच्या पाया पडण्याची प्रथा आहे. खरी प्रथा अशी आहे, मी तुम्हाला ज्ञानी म्हणावं, तुम्ही मला ज्ञानी म्हणावं, मी तुम्हाला हार घालावं, तुम्ही मला हार घालावं, जर मी तुमच्या पाया पडावं, तुम्ही माझ्या पाया पडावं. ही वारकऱ्याची प्रथा आहे. तर ज्ञानी त्याचीच पूजा करतो जो ज्ञानी आहे, आणि ज्ञानाची पूजा करायसाठी आधी स्वतः ज्ञानी व्हावं लागतं. मग तुम्ही जी पूजा करता, तुम्ही जे हार घालता, हे मूर्खपणाचे आहेत, त्याला काही किंमत. तुमचं हार घालणं, तुमचं पाया पडणं कसलं आहे, कशाचं आहे ते, मूर्खपणाचं आहे, त्याला काही अर्थ नाही. त्याला भुलणारे महाराज वेगळे आहेत, त्याला भुलणारा महाराज मी नव्हे. तर केव्हा किंमत तुमच्या पाया पडण्याला, मी तुमच्या पाया पडलो तर त्याला किंमत आहे. आता मी तुम्ही वडील धारे म्हणून पाया पडलो तर निराळी गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही ज्ञानी झाला असं गैरसमज करू नका. तुम्ही ज्ञानी व्हा, मग पाया पडणं पाहिजे, है ना. एकमेकाच्या लागती, एकमेकाच्या पायी रे, है ना. एकमेकाच्या पायी लागते, मग कोण लागते, ज्ञानी लागते फरक. हे लोकांनी मग काय, आला पंढरपूरून पड पाया, दिसला वारकरी पड पाया, हे मूर्खाचा बाजार आहे. ते काय करत, एकमेकाच्या पाया म्हणजे कोणाच्या, ज्ञानी ज्ञानाच्या पाया लागला पाहिजे, का त्याच्यात खरी गंमत, ते तो खरा विषय आहे ना. तर आपण समान आहोत, आपण समान व्हायला पाहिजे, आपण समान व्हावं, हा आपला शेवट आहे. तुम्ही वेगळे राहू नका, तुम्ही वेगळे राहू नका, पण व्हा. पण तुम्ही कोणाशी एकरूप होण्याच्या इंटरेस्ट मध्ये आहात, रामनाम त्यांच्यामध्ये इंटरेस्ट, तुम्हाला मैत्रीला किती लोक येतील ह्याची काळजी लागली तुम्हाला. कावळा गिधाडं खाऊ देत ना, काय होतंय त्याला, काय होणार काय त्याचा. पण हे कुठं आपल्याला हौस आहे, आपल्याला काळजी आहे न कळतपणे. गोतावळ्यानं जर आपल्याला विचारलं नाही तर होणार काय आपलं, अरे महाराज विचारतात का नाही याला किंमत आहे, आपल्याला तो विचारतो का नाही याला किंमत आहे. पण आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही, आपल्याला ह्यांच्याशी घेणं, मग करणार. सावध व्हा, वेळ नाही आपल्याकडे, वेळ कमी आहेत. मृत्यूचा सापळा सदैव तयार आहे. मृत्यू येण्याच्या आत फक्त मनुष्य देहामध्ये हा निर्णय लावता येतो, बाकी कधीही हा निर्णय लावता येत नाही. कुठल्याही देहामध्ये, स्वर्गामध्ये ना नरकामध्ये ना मनुष्य लोकामध्ये हा निर्णय लावता येतो. फक्त मनुष्य जन्म झाल्यानंतरच हा निर्णय लावता येतो, आणि मनुष्य जन्मात सुद्धा हा निर्णय लावण्यासाठी भाग्य लागतं. आपण या अज्ञानाचा निर्णय लावावा, म्हणजे हे चिदत्व लक्षात घ्यावं. हा चिदत्व शब्द तिथला आहे हे लक्षात घ्यावं, नाही का. नाही तर बाळाचं नाव चैतन्य ठेवलंय, बाळाचं नाव काय, चैतन्य, पण चैतन्याचा काही संबंध नाही. हा कायम तोंड पाडलेला असतो, कुठला आलाय चैतन्य, त्याला पाहिलं तरी आपलं डोकं दुखायला लागतं. बाळाचं नाव राम, त्याला साधा लाकडाचा धनुष्य उचला ना. बाळाचं नाव भीम, असल्या गमती नको, नाही का. आता एखाद्याचं नाव भीम असलं तो कसा असला पाहिजे, भीमासारखं पाहिजे तो. नाव हनुमान आणि काडी, आता काय उपयोग, म्हणजे थट्टा आहे ना ती सगळी, त्या नावाची थट्टा त्याची थट्टा, नाही का. तर नुसतं आपल्याला मी चैतन्य आहे असं म्हटल्याने, मी चिद्रूप आहे असं म्हटल्याने काही थट्टा होणार आहे ती. म्हणून या शब्दाचा उपयोग समाधीसाठी करायचा आहे असं जर ठरलंय तर थट्टा नाही करायची, हा थट्टेचा विषय थोडीच आहे, नाही का. म्हणून आपण असंग आहोत, आपण सद्रूप आहोत, चिद्रूप आहोत, आनंदरूप आहोत असं आपण समजलो. आपण असं फक्त समजलो म्हणजे मनाला आणि बुद्धीला शिकवलं म्हणजे थट्टा आहे, हे लक्षात ठेवू नका. हे पाठ करू नका, हे शब्द पाठ करणं म्हणजे या शब्दांची थट्टा आहे. हे कुठलेही शब्द अजिबात पाठ करू नका. हे पाठ करण्यासाठी तुम्हाला मी सांगत नाहीये, हे शब्द प्रकट झाले पाहिजे. कसे, आतमध्ये प्रकट झाले पाहिजे. स्थूल रूपावर ते प्रकट नाही झाले चालतात, काही गरज नाही, हो अथवा न हो, आतमध्ये ते प्रकट झाले पाहिजे. कारण कुठलाही शब्द आतमध्ये पहिला प्रकट व्हावा लागतो. म्हणजे मामाला आधी वाटावं लागतं की आपली पोरगी ह्याला, असं मामाला आतमध्ये वाटावं लागतं. मग ओठावर त्याच्या यो का न यो तू लग्न लावतोस, ठीक आहे ना. नाही म्हटलं तर लावतोस का नाही, तसं आहे ते. तसं आतमध्ये आलं पाहिजे. मग आतमध्ये आलं की ते प्रकट हो अथवा न हो. तर असे हे शब्द थट्टेचा विषय नसून असंग सच्चिदानंद हे शब्द जे आहेत ते आपल्याला समाधी प्राप्त करून देणारे असावे. ज्या रीतीने ते समाधी प्राप्त करून देणारे आहेत
त्याच रीतीने या शब्दांनी आपल्याला ती समाधी प्राप्त हो. ही शब्दानुविध समाधी आहे, म्हणजे त्या शब्दाचा आश्रय आपण घेतोच आहोत. आपण त्याचा काही त्याला वजा नाही करत आहे, आपण त्यांचा आश्रय घेतच आहोत. तर या शब्दांच्या आधारे, या म्हणजे त्या लपलेल्या, त्या गुप्त असलेल्या असंग सत चिद आणि आनंद या शब्दांच्या आधारे आपल्याला ही समाधी प्राप्त होत, अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्ण विराम देतो. सुखिया जा